नमस्कार. आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला आता जवळजवळ समाप्तीच्या दिशेला आलेली आहे. समाप्तीच्या जवळ आलेली आहे. अवघी 4-5 व्याख्यान आता शिल्लक आहे. एकूण 60 व्याख्यानांच्या या व्याख्यान मालिकेतलं आजचं पुष्प गुंफणार आहेत सांगलीचे रहिवासी असलेले, मराठ्यांच्या इतिहासाची आवड असलेले, महाराष्ट्राच्या इतिहासाची आवड असलेले, किल्ले, मंदिरे, समाधीस्थळे यांचा अभ्यास आणि संशोधन केलेले श्री प्रवीणचंद्र भोसले. प्रवीणजी मूळचे सांगलीचे रहिवासी आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः इसवी सन 1600 ते 1818 हा जवळपास 200-225 वर्षांचा काळ हा मराठा काळ म्हणून ओळखला जातो. मराठ्यांनी फार मोठ्या प्रमाणात या काळामध्ये हिंदू संस्कृतीसाठी, हिंदू समाजासाठी, हिंदू धर्मासाठी त्याग आणि बलिदान दिलेलं आहे. लक्षावधी मराठ्यांनी या काळात असंख्य त्रास, हाल अपेष्टा सहन करून शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत तर मदत केलीच, पण त्यानंतर त्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर सुद्धा करताना त्यांनी दिलेलं योगदान हे फार मोलाचं योगदान आहे. अशा पद्धतीने या आपल्या स्वराज्यासाठी आणि साम्राज्यासाठी किंवा त्याच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी प्राण वेचलेल्या मराठेशाहीतील वीरांची समाधीस्थळं भारतभर अनेक ठिकाणी विखुरलेली आहे. कारण मराठे फार मोठ्या प्रमाणात भारताच्या भूभागावर आपलं राज्य करत होते आणि त्या ठिकाणी स्वाभाविकरित्या त्यांनी तिथे प्राणार्पण केल्यामुळे, बलिदान दिल्यामुळे किंवा तिथे त्यांनी केलेला पराक्रम आणि त्यानंतर त्यांचा तिथेच निधन झाल्यामुळे अशी समाधीस्थळं सगळीकडे विखुरलेली आपल्याला दिसतात. तर या समाधीस्थळांची उत्पत्ती, त्याची पूर्व परंपरा, त्याचं ऐतिहासिक मोल, त्या समाधीस्थळांचे वेगवेगळे प्रकार किंवा त्यांच्या बांधकामामधले बदल, जीर्णोद्धार अशा सगळ्या विषयाची छायाचित्रासह आज आपल्याला प्रवीणजी माहिती देणार आहेत. प्रवीणजींनी BE सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर इतिहास विषयाची आवड असल्यामुळे त्यांनी इतिहास विषय घेऊन MA देखील केलंय. महाराष्ट्राबाहेरील अनेक किल्ले, ठाणी, राजवाडे, लेणी, मंदिरं याचा त्यांनी सखोल अभ्यास केलाय. त्यासाठी प्रवीणजींनी आजवर सुमारे 2 लाख किलोमीटर पेक्षा अधिक हा मोटरसायकलवरनं प्रवास केलाय. मराठ्यांचे 250हून अधिक किल्ले आणि सुमारे 1500 समाधीस्थळांना भेटी देऊन त्याचा त्यांनी अभ्यास केलाय. जवळपास 2 लाखहून अधिक छायाचित्रांचा सुद्धा प्रवीणजींनी संग्रह केलाय. यामध्ये म्हणजे मंदिरे किंवा वाडे, विहिरी, घाट किंवा थोर पुरुषांची हस्ताक्षर, चित्र, नाणी किंवा शिक्के अशा सगळ्या गोष्टींचं त्यांनी संशोधन केलेलं आहे. प्रवीणजींनी एक दूरदर्शन प्रदर्शन असं सुद्धा निर्माण केलंय आणि आजवर 100हून अधिक ठिकाणी त्यांनी हे प्रदर्शन भरवलंय आणि त्याला जवळजवळ आजपर्यंत 5 लाखाहून अधिक नागरिकांनी भेटी दिलेल्या आहेत. तेव्हा याच्यामध्ये विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तेव्हा या सगळ्या तरुण पिढीला सुद्धा या निमित्तानं या मराठेशाहीच्या वीरांच्या समाधीस्थळांची माहिती ही होत असते. प्रवीणजींनी लेखन देखील केलेलं आहे. त्याच्यामध्ये मराठ्यांची धारातीर्थे हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. त्याबरोबर दूरदर्शन पुस्तकमाला किंवा प्रतापगडचं जीर्णोद्धार कार्य अशा विषयांवर देखील त्यांनी पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर विविध वर्तमानपत्र
आणि मासिकांमधनंही प्रवीणजींचे लेख प्रकाशित होत असतात. तर असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले प्रवीणजी आज आपल्या समोर विषय मांडणार आहेत, मराठेशाहीतील वीरांची समाधीस्थळे. या विषयामध्ये, या व्याख्यानामध्ये ते आपल्या समोर प्रेझेंटेशन देखील सादर करणार आहेत. अनेक ऐतिहासिक वीरांची समाधीस्थळं हे या निमित्तानं आज आपल्याला ते दाखवणार आहेत, त्याचं प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. या निमित्तानं प्रवीणजी हे व्याख्यान सादर करायला या ठिकाणी आले, यासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे मी त्यांचं स्वागत करतो. तसंच या व्याख्यानासाठी त्यांनी खूप तयारी करून आज त्याचं सादरीकरण ते करतायत, यासाठी त्यांचे आभार देखील मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रवीण भोसले. श्री शिवाजी रायगड स्मारक समितीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि अभ्यासक गुरुवर्य आदरणीय श्री पांडुरंग बलकवडे सर यांच्या षष्टब्दी पूर्तीच्या औचित्यानं आयोजित केल्या गेलेल्या या व्याख्यानमालेत आजवर अनेक नामवंत अभ्यासकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन आपल्या ज्ञानात मोठी भर घातलेली आहे. तर अशा ह्या अत्यंत उत्तम अशा व्याख्यानमालेतील एक व्याख्यान देण्याची संधी मला दिल्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या माझ्या ह्या व्याख्यानाचा विषय आहे मराठेशाहीतील वीरांची समाधीस्थळे. अर्थात हा विषय तसा खूप मोठा आहे, पण यापैकी या समाधीस्थळांची परंपरा यांचा एक धावता परिचय आणि त्याचबरोबर या सर्व समाधीस्थळांच्या वेगवेगळ्या वास्तूमधील वैविध्य असं ह्या व्याख्यानाचं स्वरूप असणार आहे. तर आपल्याला माहितीच आहे, मराठेशाहीचा काळ आपण मानतो तो इसवी सन 1600 ही पार्श्वभूमी यावेळी तयार होत होती. इसवी सन 1600 ते 1818 मध्ये इंग्रजांनी मराठेशाही नष्ट करण्यापर्यंत आणि त्यानंतर झालेलं 1857चं स्वातंत्र्य युद्ध आणि त्यापुढेही 1870-80 सालापर्यंत ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध स्वातंत्र्याचा घोष करून लढणारे सशस्त्र क्रांतिकारक, इथंपर्यंत हा मराठेशाहीच्या वीरांच्या इतिहासाचा जो काळ आहे तो इथंपर्यंत आपण सहज मानू शकतो. या काळात महाराष्ट्रातील मराठ्यांच्या स्वतंत्र स्वराज्यासाठी निर्मितीसाठी लढलेल्या, त्यानंतर स्वराज्य टिकवण्यासाठी प्रयत्नरत राहिलेल्या आणि या कामात आपला प्राण देणाऱ्या आणि त्याचबरोबर आयुष्य झिजवणाऱ्या अनेक वीरांच्या समाधीस्थळांची माहिती ह्यातून आपण घेणार आहोत. खरं तर समाधीस्थानांच्या ह्या विषयामध्ये काही मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय आपल्याला या समाधीस्थानांच्या बद्दल जी काही आपण मूलभूत माहिती म्हणतो ती प्राप्त होऊ शकणार नाही. तर ह्याच्यामध्ये अर्थातच व्यक्तींच्या म्हणजे मृत व्यक्तींच्या अवशेष पूजेचा इतिहास, त्याचबरोबर समाधी म्हणजे काय, हे या समाध्या कुठे बांधतात, का बांधतात, कशासाठी बांधतात, त्याचबरोबर या समाध्यांचे विविध प्रकार आणि या बांधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि शैली, याबरोबरच ही समाधीस्थळं नेमकी महत्त्वाची का असतात, म्हणजे यांचं ऐतिहासिक वास्तू म्हणून आणि इतर दृष्टीने सुद्धा त्यांचं महत्त्व काय असतं, अशा काही मोजक्या मुद्द्यांचा आपण ह्या व्याख्यानामध्ये परामर्श घेणार आहोत. आणि ही माहिती अनेक छायाचित्रांसह या व्याख्यानातून आपल्याला पाहायला मिळेल. तसं तर जगभरातील अनेक निरनिराळ्या संस्कृतीमध्ये व्यक्तींच्या अवशेष पूजेची किंवा देहावशेषांच्या पूजेची किंवा जपण्याची परंपरा खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. आपल्याकडं इसवी सन पूर्व 3000 या काळातील इजिप्शियन ममी आणि त्यावर बांधलेले पिरॅमिड हे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर चिनी संस्कृती, मायन संस्कृती, मेसोपोटेमियन संस्कृती, ग्रीक संस्कृती यामध्ये देखील व्यक्तीचे अवशेष किंवा त्याचा देह हे थडग्यामध्ये पुरून त्या पद्धतीनं ती अवशेष पूजेची म्हणा किंवा मृतदेह जपण्याची आणि एकंदरच अंत्यसंस्काराची ही पद्धत होती. यानंतर पहिल्या शतकात स्थापन झालेला ख्रिश्चन धर्म आणि त्यानंतर खूप काळानं 7व्या शतकात अस्तित्वात आलेला मुस्लिम धर्म, यामध्ये तर व्यक्ती मेल्यानंतर तिला पुरण्याची, दफन करून थडगं बांधण्याची प्रथा आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. हिंदू धर्मामध्ये आणि इतर ह्या धर्मामध्ये असलेला महत्त्वाचा फरक म्हणजे हिंदू धर्मामध्ये दहनाची प्रथा आहे आणि इथंच थोडंसं अवशेष पूजेबद्दल किंवा मृतदेह जपण्याबद्दलच्या पद्धतीमध्ये इतर धर्मांच्या आणि हिंदू धर्मांच्या पद्धतीमध्ये फरक पडतो. आता आपल्या भारताच्या इतिहासामध्ये श्रीकृष्णाचं देहविसर्जनाचं स्थान जे भालका जे गुजरातमध्ये आहे आणि त्याचबरोबर
श्रीरामांनी शरयू नदीमध्ये जिथं जलसमाधी घेतली तो शरयू नदीवरील घाट ही भारतीयांची मोठी तीर्थस्थानं आपल्याला माहितीच आहेत. भारतातील सर्वात प्राचीन देहावशेष म्हणले तर ते म्हणजे सांचीच्या स्तूपामध्ये मिळालेले भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांच्या अस्थींचे अवशेष जे दगडी पेट्यामध्ये त्या स्तूपामध्ये वर ठेवलेले होते. आणि ज्यावेळी ह्या सांचीच्या स्तूपाचं उत्खनन पूर्वी ब्रिटिश काळात आणि नंतर सध्याच्या काळामध्ये देखील अनेक वेळा त्याचं उत्खनन आणि त्याची डागडुजी जीर्णोद्धार झालेला आहे. आणि नेमकं या अस्थी त्या स्तूपामध्ये असल्यामुळंच ही जी बौद्ध स्तूप आहेत हे बौद्ध धर्मियांसाठी आणि त्या काळच्या एकंदर भारतीयांसाठी सुद्धा अत्यंत पवित्र अशी ठिकाणं ठरलेली आहेत. आणि ही जगभर प्रसिद्ध असणारी वारसास्थळं आपणा सर्व भारतीयांच्याही अत्यंत श्रद्धेची ठिकाणं आहेत. बौद्ध धर्मात दहनानंतर थोड्या अस्थी पेटीमध्ये ठेवून स्तूप बांधून त्यामध्ये ही अस्थिपेटिका ठेवायची पद्धत होती. नंतरच्या काळामध्ये ह्याची जागा अखंड कोरीव दगडी स्तूपांनी घेतली आणि हे स्तूप आपण महाराष्ट्रात असलेल्या शेकडो लेण्यांपैकी अनेक लेण्यांमधून हे दगडी अखंड घडवलेले स्तूप आपण आजही पाहू शकतो. तर आताच आपण इथं या सांचीच्या स्तूपाची आणि महाराष्ट्रातील काही स्तूपांची छायाचित्र पाहून घेऊ. सांची येथील स्तूप आणि त्यातील अस्थींबद्दलचे काही फोटो आपण इथं पाहून घेऊ. हा सांचीचा सुप्रसिद्ध स्तूप. असे एकंदर 3 मोठे स्तूप तिथं आहेत आणि या स्तूपामध्ये ज्या दगडी पेट्यामध्ये अवशेष सापडले त्याची काही स्केचेस त्या सांचीच्याच म्युझियममध्ये लावलेले आहेत. तर इथं आपण पाहू शकतो ह्या त्या 2 पेट्या ज्याच्यामध्ये हे वरचं झाकण आहे आणि खालची ही दगडी, हे पूर्ण दगडी आहे आणि याच्यामध्ये जे काही अस्थीचे अवशेष होते ते दहनानंतरचे होते, म्हणजे राख आणि जळालेली काही हाडं. आणि त्याचबरोबर ह्या अस्थिपेटिकांच्या वरती लेखही लिहिलेले होते. ह्या लेखामुळं ह्यातील अस्थी नक्की कुणाच्या आहेत हे देखील स्पष्ट झालेलं आहे. आणि हा आपल्या भारतातील अवशेष पूजेचा किंवा अस्थिपूजेचा हा सर्वात प्राचीन असं हे उदाहरण. पुढच्या काळामध्ये जे दगडी स्तूप अखंड दगडामध्ये लेण्यामध्ये कोरलेले दिसतात त्यातली 2 छायाचित्र आपण पाहतोय. हे कान्हेरीमधल्या बौद्ध लेणी जी आहेत कान्हेरीची आपल्या बोरिवलीच्या जवळची, तर तिथलं हे आहे. तर हा एक साधा स्तूप अगदी दिसतोय आणि इथं अगदी बांधीव स्तूपाची जी प्रतिकृती असते, हर्मिका अंड वरचं छत्र वगैरे, तर अशा प्रकारचे हे स्तूप आपल्याला अनेक लेण्यांमधून महाराष्ट्रामध्ये आढळतात. सांचीमधील बौद्ध स्तूपामधील अस्थिपेटिका आणि त्यातले अवशेष आपण पाहिले. जैन धर्मात देखील मृत्यूनंतर दहनाचीच परंपरा आहे आणि जैन धर्मांचे विविध तीर्थंकर त्यांची मंदिरं भारतभरात असलेली आपल्याला प्रसिद्ध असलेली आपल्याला माहिती आहेत. आणि त्यांचे आचार्य अरिहंत यांच्या निधनानंतर मोक्षानंतर त्यांचे देहावशेष जे आहेत ते कुठं जपून ठेवल्याची उदाहरणं आढळत नाहीत. मात्र यांच्या जैन धर्मामध्ये अस्थि विसर्जन करणे आणि त्याचबरोबर त्यांची स्मृती मंदिरं बांधणे याची परंपरा आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या भारतातील हिंदू राजांचा जो प्राचीन कालखंड मानला जातो तो साधारण इसवी सनापूर्वी 2-3 शतक, म्हणजे साधारण मौर्य सम्राटांची कारकीर्द ते 1320च्या सुमारास नष्ट झालेल्या महाराष्ट्रातीलच देवगिरीच्या यादव सम्राटांच्या सत्ता अंतापर्यंत. या काळात भारतावर आणि महाराष्ट्रावर देखील विविध राजवंशांनी आपली सत्ता स्थापन केली. यामध्ये अनेक प्रसिद्ध राजे होऊन गेले, त्याचबरोबर सेनापती आहेत, काही विद्वान आहेत, काही मुत्सद्दी आहेत. मात्र या सर्वांची समाधीस्थळं आपल्याला अस्थी असलेली समाधीस्थळं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण यामध्ये अनेक राजांनी आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सुद्धा आपल्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ मंदिरे बांधल्याचे, लेणी बांधल्याचे, पानपोया, त्याचबरोबर घाट, धर्मशाळा आणि अशा लोकोपयोगी वास्तू बांधल्याचे उल्लेख मात्र आपल्या इतिहासामध्ये अनेक ठिकाणी आढळतात. पण या सर्व वास्तूंशी मृत व्यक्तींच्या अवशेषांचा किंवा त्यांच्या अस्थींचा काही संबंध दिसत नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायला गेलं तर सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर हे यादव राजा मल्लुकीचा पुत्र गोविंद याच्या स्मरणार्थ बांधले आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचबरोबर अंबाजोगाईचं जे खोलेश्वर मंदिर आहे, शिवमंदिर आहे, ते मंदिर हे यादवांचे सेनापती खोलेश्वर आणि त्यांचे पुत्र राम यांच्या स्मरणार्थ रामाची बहीण लक्ष्मी हिनं बांधल्याचा लेख देखील उपलब्ध आहे. पुढच्या काळामध्ये जाण्या अगोदर आपण इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकापासून महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सातवाहन राजांनी कोरलेलं नाणेघाटातली लेणी जी आहेत ती आपल्या सर्वांना माहिती आहेत. तर या लेण्यामध्ये या सातवाहन कुळापैकी राजा श्री सातकर्णी
राणी नयनिका आणि युवराज स्कंदश्री यांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर त्यांनी केलेली विविध कार्य आणि अनेक यज्ञ याचं वर्णन या नाणेघाटातल्या लेण्यामध्ये होतं. मात्र कालांतरानं या मूर्ती नष्ट होऊन केवळ त्याचे पायच राहिलेले आपल्याला दिसतात. म्हणजे व्यक्तींशी संबंधित जर काही आपल्याला मंदिरात व लेणी म्हणायला गेलं, जे व्यक्तींशी संबंधित आहेत पण त्यामध्ये अस्थींचा काही संबंध नाही, तर ही 3 उदाहरणं आपण म्हणू शकतो. तर आता आपण यांची छायाचित्र पाहून घेऊ. स्मारक लेणी व मंदिरांचे काही फोटोग्राफ्स आपण इथं पाहतोय. इथं आपल्याला नाणेघाटामधली ती प्रसिद्ध लेक असलेली गुहा दिसते आहे. नाणेघाटाच्या अगदी वरच्या तोंडालाच ही गुहा आहे. पर्यटकांचं हे एक नेहमीचंच वास्तव्याचं ठिकाण आणि यामुळेच आतला लेक खूप खराब झालेला आहे. इथं आपल्याला लेण्यामधला लेख आणि त्याचे काही लेखाचे काही जो भाग सुरक्षित राहिला आहे त्याचा काही भाग इथं दिसतोय आपल्याला. आणि याचबरोबर तिथं असलेले जी पावलं, मूर्तीची फक्त पावलं शिल्लक राहिली होती, त्यातली 2 पावलं इथं मी ह्यालाही मार्किंग केलंय पांढऱ्या रंगाने, पण ही 2 पावलं आपण सहज पाहू शकतो. हे उजवं पाऊल, इकडचं डावं पाऊल आणि हे वर गुडघ्याकडे गेलेला भाग. इथं हे आहे सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर. आपल्या प्राचीन भारतीय मंदिर शैलीतलं महाराष्ट्रातलं एक अत्यंत उत्तम मंदिर म्हणून हे गणलं जातं. खरं तर हे पंचायतन आहे आणि भारतीय शिल्पकलेचं महाराष्ट्रातला एक अत्यंत उत्तम आविष्कार म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. हेच ते यादवराजा मल्लुकीचा पुत्र गोविंद याच्या स्मरणार्थ बांधलेलं मंदिर. इथं आपण पाहतोय हे खोलेश्वर मंदिर अंबाजोगाईमधलं. मगाशी मी जे सांगितलं, खोलेश्वर आणि त्याचा पुत्र राम यांच्या स्मरणार्थ रामाची बहीण लक्ष्मी हिनं बांधलेलं हे खोलेश्वर मंदिर. राजे, सेनापती, मुत्सद्दी आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचे देहावशेष असलेली किंवा त्यांची समाधी स्थळं जरी मिळत नसली तरी अधिभौतिक, दैवी, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या संत, साधू, सत्पुरुष आणि त्या क्षेत्रामध्ये मोठं कार्य करणारे व्यक्ती, त्याचबरोबर विविध पंथांचे संस्थापक यांची समाधी स्थळं मात्र आपल्याकडं त्यांच्या त्या भक्त परंपरेमुळं का होईना आणि त्यांच्या त्या दैवी कार्यामुळे का होईना पण जपली गेली आपल्याला दिसतात. याच्यामध्ये महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी तर प्रसिद्धच आहे. इसवी सनाच्या 13व्या शतकातील ही समाधी आणि त्यानंतर ही समाधी स्थानाची परंपरा पुढे चालू राहिली. ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून सोपानदेव सासवडची समाधी आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर पुढं शिवकाळामधील पाटगावचे मौनी महाराज ह्या सर्वांची संजीवन समाधी स्थळं आपण पाहू शकतो. संजीवन समाधी म्हणजे आपलं अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा आपलं आता कार्य पूर्ण झालंय असा निश्चय झाल्यानंतर ती व्यक्ती एखाद्या बंदिस्त दालनामध्ये, शक्यतो तळघरामध्ये जमिनीखाली स्वतःला बंद करून घेते आणि त्यानंतर त्या म्हणजे आतमध्येच त्या व्यक्तीचं देहावसान होतं. आणि ह्या संजीवन समाधी ही जिवंत समाधी म्हणून देखील ओळखली जाते आणि ह्यांची बांधण्याची एक विशिष्ट पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे, ती आपण छायाचित्रामध्ये पाहणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीचा देहावशेष, देह किंवा त्याचे अवशेष असलेल्या समाध्यामधलं सगळ्यात जुनं उदाहरण आपल्याकडे आहे ते महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं. आणि भारतभरामध्ये अशी शेकडो उदाहरणं आहेत आणि त्याचबरोबर आत्ता सध्याच्या आधुनिक काळात सुद्धा अनेक पंथातील व्यक्ती जिवंत समाधी घेतल्याची बातमी आपल्याला कुठून ना कुठून कळतच असते. तर आपल्या या विषयाच्या अनुषंगानं आपण संजीवन समाध्यांचे फोटो यासाठी पाहूया की ह्या समाध्यांच्या बांधकामाची पद्धत कशी असायची. संजीवन अथवा जिवंत समाधी किंवा सत्पुरुषांची समाधी स्थळे याची काही छायाचित्र आपण पाहून घेऊ. इथं आपल्याला दिसते ही ज्ञानेश्वर माऊलींची आळंदीमधली समाधी. हिच्या बांधकामाची पद्धत पहा. खालपासून वरपर्यंत पिरॅमिड सारखे टप्प्याटप्प्यांनी वर गेलेली समाधी आहे. समाधीवरती अर्थातच पादुका आहेत. आणि तशीच दुसरी एक समाधी, सोपानदेवांची समाधी, ही सासवडमधली समाधी प्रसिद्ध आहे, सोपान महाराजांची. ही समाधी देखील आपण पाहू शकता की टप्प्याटप्प्यांनी वर गेलेली आहे, एखाद्या पिरॅमिडसारखी चौकोनी वर निमुळती होत गेलेली, मात्र टप्प्याटप्प्याने. आणि त्याचबरोबर इथं आहे ही शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला जाताना ज्यांचं दर्शन घेतलं होतं त्या पाटगावच्या मौनी महाराज यांची समाधी. ही पण समाधी आपण पाहिली तर ही पिरॅमिडप्रमाणे खालून वर टप्प्याटप्प्याने वर गेली आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या समाध्या बांधायची पद्धत ही ह्या व्यक्तींच्या इतकीच जुनी आहे हे आपण निश्चित सांगू शकतो. इथं आपण पाहतोय धावडशीच्या ब्रह्मेंद्र स्वामींची समाधी. हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील एक प्रसिद्ध साधू पुरुष होते आणि यांची समाधी जी आहे ती धावडशीमध्ये आहे. इथं आपल्याला समाधीची चौकट दिसते. पुढं काच असल्यामुळे फोटो स्पष्ट नाहीये. मात्र ही देखील समाधी एखाद्या संजीवन समाधीप्रमाणे
ही बांधलेली आहे. खरं तर ह्यांनी संजीवन समाधी घेतलेली नव्हती, यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. मात्र हे सत्पुरुष जरी मृत झाले तरी जिवंतच असतात अशा अर्थानं का होईना, पण वरची समाधी स्थळं संजीवन समाधीप्रमाणे बांधायची एक जी प्रथा पडली होती त्याला अनुसरून हे समाधी स्थळ आपल्याला असं दिसतं. रामदास स्वामींची सज्जनगडावरतील समाधी ही देखील अशीच याच पद्धतीनं 2 टप्प्यांची आहे, मात्र म्हणजे 2 पायऱ्यांच्या टप्प्याची आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून ते थेट 14व्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर अनेक राजसत्तांनी राज्य केलं. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, कदंब, यादव अशी अनेक राजवंश महाराष्ट्रामध्ये नांदून गेले. मात्र या इतक्या मोठ्या कालखंडातील या सर्व राजांच्यापैकी किंवा या सम्राटांच्यापैकी कुणाचीही देहावशेषासह किंवा अस्थींसह असलेली समाधी स्थळं आपल्याला आढळत नाहीत महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचबरोबर इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे गोंदेश्वर मंदिर आणि खोलेश्वर मंदिर यासारखी आणखीन काही मंदिरं महाराष्ट्रामध्ये या राजांच्या स्मरणार्थ बांधली गेली होती का? तर ह्याला असं आहे की ज्यावेळी आपला महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे शिवमंदिर आपल्याला आढळतात आपल्याला माहिती आहे, आणि भगवान शंकराला आपण शिव, महादेव, ईश्वर या नावाने ओळखतो, आणि कुठल्याही शिवमंदिराला आपण सर्रास ईश्वर हा प्रत्यय लावतो. आता खोलेश्वरमध्ये खोलेश्वराचं नाव आहे, त्याचबरोबर ईश्वर म्हणजे शिवाचं नाव आहे. गोंदेश्वर गोविंदाचं नाव आहे, त्याचबरोबर शिवाचं नाव म्हणून ईश्वर आहे. तर ईश्वर प्रत्यय लागलेली मंदिरं ही शिवमंदिरं असतात, पण त्याचबरोबर ही केवळ शिवाच्या स्मरणार्थ असतात असं नाही, तर कित्येकदा व्यक्तींच्या स्मरणार्थ देखील ही मंदिरं असू शकतात. आणि अशी मंदिरं जी व्यक्तींच्या स्मरणार्थ त्यांच्या नावानं ओळखली जाणारी मंदिरं आहेत, ती नंतरच्या काळामध्ये ही व्यक्तींची स्मृती मंदिरं आहेत हे विसरून केवळ शिवमंदिरं म्हणून प्रचलित झाली असावीत असा एक अंदाज आहे. आणि हे सर्व विस्मरण व्हायला एक महत्त्वाचं कारण घडलं, ते म्हणजे महाराष्ट्रावर झालेली उत्तरेतील मुस्लिम राज्यसत्तांचे आक्रमण. यांच्या आक्रमणामुळं हिंदूंच्या हातून राजसत्ता तर गेलीच, त्याचबरोबर हिंदू पद्धतीच्या शिल्पशैली, मंदिरशैली आणि इतर ज्या काही वास्तूंचं बांधकाम होतं ते देखील पूर्णपणे थांबलं. ते ह्या साधारण इसवी सनाच्या 14व्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच. त्याच्यामुळं आपल्याला या कालखंडातील राजांची स्मृती मंदिरच काय, पण 1350च्या नंतरची प्राचीन शैलीमध्ये बांधलेली मंदिरं, 1350च्या नंतर ज्यांचं बांधकाम आहे किंवा इसवी सनाच्या 14व्या शतकाच्या मध्यापासून पुढं अशा आपल्याला महाराष्ट्रामध्ये न आढळण्याचं कारण सुलतानी सत्तांचा महाराष्ट्रावर बसलेला पगडा. उत्तर भारतात प्रथम आपली सत्ता बळकट करून नंतर महाराष्ट्रावरती हल्ले करून महाराष्ट्र आणि दख्खनचा जो भाग आहे तो आपल्या सत्तेखाली आणणाऱ्या या मुस्लिम सत्तांच्या विजयामुळं हिंदूंच्या हातून राजसत्ता गेली, मंदिर निर्माण थांबलं, आणि इथून पुढं थेट मराठेशाही स्थिर होईपर्यंत म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीपर्यंत आपल्याला मोठी भव्य आणि प्राचीन शिल्पकृतीने युक्त मंदिरं दिसत नाहीत. कारण मंदिर निर्माण थांबलं, त्याचबरोबर आपली ही प्राचीन भारतीय किंवा महाराष्ट्रापुरतं पाहायला गेलं तर जसं आपलं कोपेश्वर मंदिर आहे केंद्रापूरचं, महालक्ष्मीचे मंदिर आहे कोल्हापूरचं, मार्कंड्याची मंदिरं प्रसिद्ध आहेत. अशा पद्धतीची अत्यंत उत्कृष्ट शिल्पकला असलेली मंदिरं या 1350च्या काळानंतर निर्माण झाली नाहीत. आणि ही जी एकदा शिल्पकला ही जी थांबली ती थांबलीच. म्हणजे महाराष्ट्रावर ह्या 14व्या शतकानंतर जी काही इस्लामी सत्तांची राजवट चालू झाली त्याच्यामध्ये परधर्मीयांच्या मंदिरांचा, प्रार्थनास्थळांचा, त्यांच्या श्रद्धास्थानांचा विध्वंस करणं हे धार्मिक कर्तव्य मानणाऱ्या या मुस्लिम सत्तांच्या तावडीतून हिंदूंची मंदिरं आणि काही प्राचीन स्मृतीस्थळं सुद्धा पाडली गेली. याची अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये देखील आहेत. आणि वास्तुरचनेच्या क्षेत्रात आता दिसू लागली ती ह्या इस्लामी सत्ताधीशांची, त्यांच्या नातेवाईकांची, त्याचबरोबर प्रतिष्ठित मुस्लिम व्यक्तींची कबरी, दर्गे, मोठमोठे मशिदी आणि त्याचबरोबर सराया अशी मुस्लिम राजसत्तेच्या आधारानं निर्माण झालेली ही विविध वास्तू आपल्याला महाराष्ट्रामध्ये यानंतर जागोजागी आढळू लागल्यात. आतापर्यंत आपण उच्चपदस्थ सम्राट, व्यक्ती आणि प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या व्यक्ती यांच्या समाधीस्थानांच्याबद्दल पाहिलं की यांची समाधीस्थानं आपल्याला मिळत नाहीत. मात्र ही परिस्थिती सामान्य व्यक्तींच्या बाबतीमध्ये नव्हती, कारण यांची स्मृतीस्थळं किंवा यांची स्मृतिशिल्प त्यांच्या ऐपतीप्रमाणे आणि त्यांच्या प्रादेशिक महत्त्वाप्रमाणे छोट्या आकाराची असल्यामुळं आपल्याला एक हा जो धागा आहे स्मृतिशिलांचा, स्मृती मंदिरांचा किंवा वीरशिल्पांचा तो आपल्याला आढळतो तो वीरगळ आणि सतीशिल्पामधून. ही सर्वसामान्य लोकांमधील असामान्य पराक्रम करणाऱ्या, कर्तृत्व गाजवणाऱ्या किंवा असामान्य एखाद्या कृतीनं ठरलेल्या व्यक्तींची ही स्मृतिशिल्प म्हणायला हवीत. आणि हीच स्मृतिशिल्प किंवा वीरगळ आणि सतीशिळा
आपल्याला महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या अवशेषांच्या सोबत आवर्जून आढळतात. वीरगळ म्हणजे वीराचं शिल्प. कल्लू हा कन्नड शब्द, तो कल आणि त्यानंतर आपल्याकडे येताना वीरकळचं वीरगळ, तर हे वीराचं शिल्प. आणि सतीशिळा म्हणजे सतीचं शिल्प, सती गेलेल्या स्त्रीचं शिल्प, असा याचा अर्थ आहे. एखाद्या युद्धात गावाच्या रक्षणार्थ किंवा आपल्या गुराढोरांच्या रक्षणार्थ शत्रूंशी किंवा हिंस्त्र प्राण्यांशी लढताना जो वीर वीरगती पावायचा म्हणजे मरण पावायचा, त्या वीराचं शिल्प आवर्जून उभं केलं जायचं. त्याचबरोबर सती जाण्याला एक प्रचंड असं धार्मिक महत्त्व होतं. म्हणजे सती जाणे हा स्त्रीचा सर्वोच्च त्याग मानला जातो आणि आपल्या धार्मिक परंपरेमध्ये त्या सती जाण्याला खूप मोठं महत्त्व त्या काळी होतं. म्हणजे जशी वीरांची वीरशिल्प तशी सतींची सतीशिल्प. युद्धात येणारा मृत्यू हा सर्वश्रेष्ठ आणि सती जाणं हा सर्वोच्च त्याग, या धार्मिक परंपरेतून निर्माण झालेले हे वीरगळ आणि सतीशिळा आपल्याला प्राचीन मंदिरांच्या जोडीनं आणि त्याचबरोबर नंतरच्या काळात ही मंदिरांच्या बरोबर आपल्याला ही आवर्जून त्या मंदिराच्या परिसरामध्ये ठेवलेली आपण पाहू शकतो. आणि यांच्या धार्मिक महत्त्वामुळं हे वीरगळ आणि सतीशिळा त्या काळापासूनच पूजले जात होते. आजही अनेक ठिकाणी आपल्याला ह्या सतीशिळा आणि वीरगळ अजूनही त्यांची पूजा चालू असलेली आपल्याला दिसते. साधारण इसवी सनाच्या 5व्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंतची ही वीरगळ आणि सतीशिळा आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी आढळून आलेली आहेत. वीरगळाची साधारण रचना अशी असते: एक उभा पाट्यासारखा उभा दगड आणि त्याच्यामध्ये 3, 4 किंवा 5 कप्पे. एका कप्प्यामध्ये वीर धारातीर्थी पडलेलं शिल्प असतं, त्याच्यावरती त्या वीराचा युद्धप्रसंग असतो, त्यामध्ये तो शत्रूंशी किंवा हिंस्त्र प्राण्यांशी लढतोय हे दाखवलेलं असतं. हातामध्ये विविध शस्त्र असतात. कित्येकदा हा वीर पायी असतो, कित्येकदा अश्वारूढ सुद्धा असतो. काही गजारूढ वीर असलेली ही शिल्प वीरगळ महाराष्ट्रामध्ये आढळलेले आहेत. आणि ह्याच्यानंतर वरच्या कप्प्यामध्ये त्या वीराचं स्वर्गारोहण असतं. म्हणजे त्या वीराला स्वर्गामध्ये तो चाललाय, काही अप्सरा त्याला घेऊन चालल्यात अशा अर्थानं. त्याच्यावरच्या कप्प्यामध्ये हा वीर स्वर्गाच्या म्हणण्यापेक्षा शिवलोकाला पोचल्याचं, कारण शिव हे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत. आणि तिथं आपल्याला त्या कप्प्यामध्ये काय दिसतं तर मध्ये शिवपिंड, एका बाजूला तो वीर पूजा करतोय आणि दुसऱ्या बाजूला एखादा पुरोहित त्याच्याकडून ती पूजा करून घेतोय. आणि कैलासवासी हा शब्द पण आपल्यामध्ये आलाय, तो ह्या कैलासवरूनच आलाय. कैलास हे शिवाचं निवासस्थान. हा वीर शिवलोकामध्ये गेलाय आणि तिथं तो शिवलोकामध्ये सामावलाय अशा अर्थाचा तो वरचा कप्पा असतो. आणि सर्वात वरती असतो तो कलश. आता आपण ह्या वीरगळांची काही छायाचित्र पाहणारच आहे, तर ह्या शिल्पातून जे सगळं स्पष्ट होईल. आणि सतीशिळेवरती हात कोरलेला असतो, स्त्रीचा हात असतो, कोपरापासून दुमडलेला. खांद्यापासूनच फक्त हाताचा भाग दाखवलेला असतो, कोपरात तो दुमडलेला असतो, पंजा उघडलेला असतो अशा प्रकारचा. आणि हातामध्ये काकणं असतात, त्याचबरोबर सूर्य आणि चंद्रही कोरलेले असतात. कित्येकदा शिवपिंडी देखील त्या सतीशिळेवर आपल्याला दिसते. सती ही अखंड सौभाग्य होती, म्हणजे ती विधवा होत नाही. पतीबरोबर जी स्त्री सती जाते ती आहेव असते किंवा अखंड सौभाग्यवती असते. अशा अर्थानं त्या हातामध्ये आपल्याला बांगड्या हे सौभाग्य चिन्ह आपल्याला आवर्जून तिथं दिसतं. आणि हेच सतीशिळा आणि वीरगळ याचीच परंपरा पुढं आपल्या समाधीस्थानामध्ये कशी प्रतिबिंबित झाली ते आपण आपल्या समाधीस्थानांच्या फोटोमध्ये पाहणारच आहोत. आता वीरगळामध्ये देखील प्रकार आहेत. एक म्हणजे एकच बाजू कोरलेले पाट्यासारखी वीरगळ किंवा चारी बाजूनं कोरलेले वीरगळ. त्याचबरोबर एकाच वीरगळामध्ये अनेक वीर लढताना दाखवलेले असतात. असे विविध प्रकार. आता एकाच वीरगळामध्ये 3-4 वीर दाखवण्याचा अर्थ आपल्याला सहज कळतो की एकाच वेळी एकाच युद्धात एकाच गावचे किंवा एकाच कुटुंबाचे हे वीर धारातीर्थी पडलेत. त्याचबरोबर चौकोनी दगडी खांबासारखे जे वीरगळ असतात त्याच्या चारी बाजूला शिल्पप्रसंग कोरलेले असतात. ते देखील अशाच प्रकारे एकाच वेळी एकाच युद्धामध्ये एकाच घराण्यातले अथवा एकाच कुलातले एकाच गावातले असे हे वीर एकत्रित जर धारातीर्थी पडले असतील तर हे एकत्रित वीरगळ आपण याला म्हणू शकतो. तर आता आपण वीरगळ आणि सतीशिळांची काही छायाचित्र पाहून घेऊ. इथं आपण वीरगळ आणि सतीशिळांची काही छायाचित्र पाहून घेऊ. यामध्ये आपल्याला हे जे वीरगळ दिसतात इकडच्या बाजूला जे आहेत हे चौकोनी वीरगळ आहेत, म्हणजे वीरांचं सामूहिक स्मृतिशिल्प आपण याला म्हणू शकतो. ही किंजळोली गावामधली छायाचित्र आहेत. त्याचबरोबर इथं आपल्याला अनेक सतीशिळा दिसत आहेत. याच्यामध्ये सतीचा हात दिसतोय, हातामधल्या बांगड्या दिसत आहेत, हात आशीर्वादासाठी उंचवलेला दिसतोय. त्याचबरोबर इथं शिवपिंड आहे आणि सती आणि तिचा पती यांची शिल्प. तर हे असे सतीचे हात आपल्याला अनेक ठिकाणी वीरगळांच्या जोडीनं ही सतीशिल्प देखील दिसतात. इथं आपण पाहतोय ही देखील
वीरशिल्प किंवा एक प्रकारे व्यक्तीची स्मृतिशिल्पच आपण म्हणू शकतो. इकडच्या बाजूला आपण पाहतोय ही बारामतीजवळच्या इंदापूर आणि बारामतीच्या मधल्या निंबोडी गावामध्ये मंदिराच्या आवारामध्ये ठेवलेली ही स्मृतिशिल्प आहेत. एक प्रकारे फक्त चेहराच कोरलेला आपल्याला ह्यामध्ये दिसतोय. आणि इथं हे जे शिल्प आहे हे नातेपुतेच्या मंदिरामध्ये आहे, आपण पाहू शकतो तिथे गेलात तर. आणि इथं आपल्याला विरगळांचा एक नमुना की विरगळ कशा पद्धतीनं असतात, तर इथं खाली हा वीर धारातीर्थी पडलेला आहे. शेजारी गायी दाखवलेत किंवा जनावरं दाखवलेत, तर जनावरांच्या रक्षणार्थ हा वीर धारातीर्थी पडलेला दिसतो. इथं हा वीर घोड्यावरती शत्रू पक्षाशी लढतोय. शक्यतोवर हा जो वीरगती पावलेला वीर आहे हा इतरांच्या पेक्षा आकाराने मोठा दाखवलेला असतो काही वेळेला. इथं आणखीन एक युद्धप्रसंग दिसतोय. याच्यावरती या वीराला ह्या अप्सरा स्वर्गलोकामध्ये घेऊन जात आहेत. इथं तो वीर कैलासास पोचलेला आहे किंवा शिवलोकात पोचलाय. इथं हा वीर पूजा करतोय आणि वरच्या बाजूला हा कलश दिसतो आपल्याला. इथं आपल्याला चौकोनी किंवा एकाच बाजूला कोरलेले अनेक वीरांचा विरगळ, हा इथं 3 वीरांचा विरगळ आपल्याला दिसतोय. हा आटपाडीच्या भैरवनाथ मंदिरामध्ये आहे. तर खालच्या कप्प्यामध्ये युद्धप्रसंग, त्याच्यावरती स्वर्गारोहण, त्याच्यावरती कैलासास किंवा शिवलोकास पोचलेला आणि वरती त्याच्यावरती कलश असतो. इथं आपण हा जो विरगळ पाहतोय हा एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोरलेला विरगळ आहे. हा पळसदेव, भिगवणजवळच्या पळसदेव मंदिराच्या बाहेर हा विरगळ आहे. खाली युद्धप्रसंग आहे, त्याचबरोबर वर स्वर्गारोहण आहे, त्याच्यावरती शिवलोकातली पूजा याच्यामध्ये आपल्याला दिसते. कैलासात जाऊन तो शिवपिंडीची पूजा करतोय. हा इकडं बसलेला आहे, हा वीर आहे हात जोडलेला, आणि हा सांगतोय पूजा किंवा त्याकडनं करून घेतोय. हा पुरोहित आहे आणि मध्ये शिवपिंड आपण स्पष्ट पाहू शकतो. आणि इथं वरती त्याच्या मोक्षाचं प्रतीक म्हणून नुसता त्रिकोणी आकार कोरलेला आपल्याला दिसतोय. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या बहामनी सल्तनतींचे तुकडे पडून त्यातून 5 शाह्या निर्माण झालेल्या आपल्याला माहितीच आहेत, आदिलशाही, निजामशाही वगैरे. तर या शाह्यांच्या काळामध्ये, पुढच्या काळात म्हणजे साधारण इसवी सन 1600च्या सुमारास इथले स्थानिक जे मराठे होते त्यांना या शाह्यांच्या आपसातल्या झगड्यामध्ये मोठं महत्त्व मिळू लागलं आणि या मराठे सरदारांची ताकद वाढू लागली. ती इतकी वाढू लागली की या मराठे सरदारांच्या समावेशामुळं एखाद्या सुलतानशाहीचा जय किंवा पराजय ठरू लागला. आणि ह्याच वाढलेल्या ताकदीच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये या मराठे सरदारांच्या मध्ये धार्मिक चालीरीती पुन्हा सुरू झाल्या असाव्यात असा एक अंदाज करता येतो. कारण नेमकं महाराष्ट्राचा इतिहास त्या काळामध्ये घडवणाऱ्या भोसले, जाधव आणि निंबाळकर, वेरूळचे भोसले, सिंदखेडचे जाधवराव आणि फलटणचे निंबाळकर या 3 घराण्यातील मुख्य पुरुषांच्या समाध्या याच आपल्या महाराष्ट्रामधल्या सर्वात जुनी समाधी स्थळं म्हणून यांचा उल्लेख करावा लागतो. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले, त्याचबरोबर फलटणचे वनंगपाळ निंबाळकर आणि सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधवराव या 3 व्यक्तींची समाधीस्थानं आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामधील सर्वात जुनी समाधीस्थळं आहेत. सुलतानशाहीच्याच काळामध्ये आतमध्ये अस्थि कलश ठेवून त्याच्यावरती समाधीस्थळं बांधण्याची सुरुवात झाली. ती या 3 मातब्बर घराण्याची शक्ती आपले कुलाचार पाळण्या एवढी आणि त्याला कुणीही विरोध करू शकणार नाही इतपत वाढलेली असल्यामुळंच हे सर्व शक्य झालं. आणि इथून पुढच्या काळामध्ये ही जी समाधीस्थळांची परंपरा सुरू झाली ती आजतागायत चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. इसवी सन 1650 ते 1818 आणि त्यापुढं 1857चं युद्ध आणि 1870-80च्या सुमारास इंग्रजांच्या विरुद्ध झालेले लढे, इथंपर्यंतचा काळ आणि या काळातील या मराठाशाहीमधील किंवा मराठा स्वराज्यामधील किंवा आपल्या महाराष्ट्रामधील पराक्रमी वीरांचा, सरदारांचा, मुत्सद्द्यांचा जो काही हा काळ आहे त्यातील या व्यक्तींच्या समाधीस्थळांचा आढावा आता आपण घेणार आहोत. यामध्ये समाधीची मूळ संकल्पना, त्यातले वेगळे प्रकार, बांधकामाच्या विविध पद्धती आणि त्यातले काही शंका आणि गैरसमज, हे काही प्रश्न आपल्याला पडलेले असतात समाधीस्थळांच्याबद्दल. तर त्याबद्दलचं निराकरण जेवढं माझ्या फिरण्यामधून, माझ्या अभ्यासातून मला समोर आलं आहे असं याचं स्वरूप असणार आहे. आणि त्याचबरोबर या समाधीस्थळांचं नेमकं ऐतिहासिक महत्त्व काय आहे, ह्या समाध्या आपल्या दृष्टीने मूल्यवान का आहेत, हा मुद्दा देखील आपल्या ह्या आजच्या व्याख्यानामध्ये समाविष्ट आहे. समाधीस्थळांच्या बाबत आपल्याला खूप प्रश्न पडलेले असतात. समाधी म्हणजे काय, अस्थि म्हणजे काय, ते कुणाच्या बांधतात समाध्या, त्या कुठे असतात, कशा असतात, आणि हा कुलाचार एकंदर कशा पद्धतीनं अनेक घराण्यांमध्ये पाळला जातो, अशा अनेक प्रश्न आपल्याला असतात. तर यातील एकेका प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्याख्यानातून घेत जाऊया. समाधी म्हणजे काय,
तर ढोबळपणे एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहाचे त्याच्या दहनानंतरचे अवशेष ठेवून त्यावरती बांधलेली एखादी वास्तू ती त्या अस्थींच्या मुळंच तिला ते समाधी म्हणलं जातं. खरं तर समाधी हा शब्द संजीवन समाधीला म्हणजे योग मार्गातली जी समाधी असते तिचा संदर्भ सत्पुरुषांच्या जिवंत समाध्यांना लावून त्या सत्पुरुषांच्या साधुपुरुषांच्या समाध्यांना समाधी हा शब्द जो प्रचलित झाला तोच शब्द पुढं आपल्या म्हणजे इतर सामान्य किंवा मर्त्य आपण ज्यांना म्हणतो म्हणजे साधू सत्पुरुष सोडून असे जे इतर व्यक्ती आहेत त्यांच्या पण समाध्यांना समाधी हा शब्द आता रूढ झालेला आहे. आणि याला पर्यायी शब्द आहेत. समाध्याला वृंदावन म्हणलं जातं, थडं म्हणलं जातं, थडगे म्हणलं जातं, समाधी मंदिर काही ठिकाणी म्हणतात, काही ठिकाणी स्मृती मंदिर म्हणतात, काही ठिकाणी घुमटी म्हणलं जातं, काही ठिकाणी याला छत्री म्हणलं जातं. तर असे वेगवेगळे शब्द समाध्यांसाठी प्रचलित आहेत. आता छत्री म्हणलं आपल्याला कळतंच की खांबावरती तोललेलं छत असेल तर ते छत्रीसारखं दिसतं म्हणून तशा प्रकारच्या समाध्यांना छत्री म्हणलं जातं. घुमटी म्हणजे छोटा घुमट आणि घुमट म्हणजे मोठा घुमट. अर्थात हे आपल्या मराठीमधले हे जे शब्द आहेत हे आपल्या परिचयाचे आपल्या सर्वांना आहेतच. आणि थडगे हा शब्द ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील त्यांच्या दफनस्थळांना लावला जातो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आता ह्या समाध्या कुणाच्या बांधल्या जातात तर समाध्या बांधल्या जातात राजांच्या, त्यांच्या मोठमोठ्या सरदारांच्या, कर्तबगार, प्रतिष्ठित आणि धनवान व्यक्तींच्या, त्याचबरोबर साधुपुरुषांच्या, सत्पुरुषांच्या, विविध पंथाच्या संस्थापकांच्या बांधल्या जातात. त्याचबरोबर एखाद्या धनवान आणि अत्यंत दानशूर व्यक्तीचं देखील समाधीस्थळ आपण बांधलेलं पाहू शकतो. त्याचबरोबर विरगळ आणि सतीशिळा म्हणजे युद्धात धारातीर्थी पडलेले वीर आणि सती गेलेल्या स्त्रिया यांची समाधीस्थळं निश्चित बांधली जातात. त्याचबरोबर एखाद्या घराण्याचा उत्कर्ष एखाद्या व्यक्तीमुळे झाला असेल तर त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्या व्यक्तीचं समाधीस्थळ बांधलं जातं. त्याचबरोबर एखाद्या घराण्याचा मूळ पुरुष की ज्याच्यापासून त्या घराण्याची सुरुवातच झालेली असते त्या मूळ पुरुषाची समाधी बांधली जाते. आणि एखाद्याच घटनेनं प्रसिद्धीस आलेला वीर किंवा व्यक्ती आणि एखादी महत्त्वाची घटना घडायला कारणीभूत ठरलेली व्यक्ती यांची देखील समाधीस्थळं असतात. अर्थात ही समाधीस्थळं त्या त्या घराण्याच्या किंवा बांधणाऱ्या व्यक्तींच्या ऐपतीप्रमाणे, त्यांच्या स्थानाप्रमाणे आणि त्यांच्या निवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारानं बांधले जातात. म्हणजे यामध्ये अगदी सर्वसामान्य लोक ज्यांचं काही कर्तृत्व इतिहासात बदल घडवण्यासारखं किंवा महत्त्वपूर्ण नाही आहे अशा व्यक्तींची देखील समाधीस्थळं बांधली जातात. आता या समाध्या नक्की बांधतात का आणि त्या पूजनीय का असतात तर अत्यंत महत्त्वाच्या अशा या व्यक्तींच्या बद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांची स्मृती जपण्यासाठी या समाध्या बांधल्या जातात. त्याचबरोबर धार्मिक परंपरेमध्ये पितृपूजेची परंपरा आपल्याला हिंदू धर्मातली माहिती आहे. आपल्या मृत पितरांच्या त्यांच्या श्राद्धाच्या दिवशी आपण त्यांची पूजा करतो, नैवेद्य वगैरे ही प्रथा आपल्यामध्ये चालू आहे. तर आपापल्या घराण्याचे कुलाचार आणि पूर्वीची पूजेची जी परंपरा आहे ती चालू ठेवण्यासाठी देखील या समाध्या आवश्यक असतात. कारण ह्या व्यक्तींची त्या घराण्यामध्ये ह्या व्यक्तींचं महत्त्व मोठं असतं. आणि या अस्थींच्या निमित्तानं त्या व्यक्तींचे भौतिक अवशेष जपले जातात, त्याचबरोबर स्मृती जपली जाते आणि त्यांचा पराक्रम किंवा कर्तबगारी जी असेल ते पुढच्या पिढ्यापर्यंत पुढं जायला ही समाधीस्थळं देखील उपयुक्त ठरतात. कारण ही समाधीस्थळं बांधलेली असल्यामुळं अनेक काळ टिकतात हे आपल्याला माहितीच आहे. आणि या समाध्या पूजनीय असण्याचं मुख्य कारण आतमध्ये त्या व्यक्तीच्या अस्थी असतात. हे भौतिक अवशेष त्या व्यक्तीचे असल्यामुळंच या समाध्या पूजनीय ठरलेल्या असतात. आपण समाधीची पूजा करतो त्यावेळी त्या समाधीच्या दगडाची किंवा वास्तूची पूजा करत नसतो, तर त्याच्यामध्ये असलेल्या त्या महान व्यक्तीच्या अस्थिरूपी अवशेषांच्या निमित्तानं आपण त्या व्यक्तीच्या स्मृतीची पूजा करत असतो. त्यामुळं समाधीमध्ये असलेला अस्थिकलश हा अत्यंत मौल्यवान, महत्त्वाचा आणि पवित्र असा घटक असतो, हे विसरून चालणार नाही. ह्या समाध्या बांधण्याची एक सर्वसाधारण पद्धत आहे, ती म्हणजे दहनानंतर अस्थि विसर्जन आपण करतो त्यावेळी काही अस्थी पवित्र तीर्थस्थळी जाऊन विसर्जित करण्यासाठी वेगळ्या काढल्या जातात, छोट्याशा तांब्याच्या भांड्यामध्ये, कलशामध्ये वगैरे. आणि काही अस्थी ह्या समाधीस्थळ बांधण्यासाठी राखून ठेवल्या जातात. ज्यावेळी शक्य होईल समाधीस्थळ बांधणं तत्काळ असेल किंवा काही काळानं असेल तर हा अस्थि कलश हा खापरी असतो, तसा धातूचाही असतो, तो आतमध्ये ठेवून जमिनीमध्ये पुरून किंवा चौथऱ्यामध्ये ठेवून त्याच्यावरती ही समाधीस्थळं बांधली जातात. आता ह्या समाध्या बांधतात कुठं तर ह्याला निश्चित असा काही नियम नाही आहे, पण राहत्या गावी समाध्या बांधायची पद्धत आपल्याकडे आहेच. एखाद्या व्यक्तीचं समाधीस्थळ त्याच्या शेतामध्येही असू शकतं. त्याचबरोबर गावामधील जर एखादं शिवमंदिर असेल तर शिवमंदिराच्या परिसरात देखील अशी समाधीस्थळं बांधली जातात. त्याचबरोबर गावातील इतर जी मंदिरं आहेत, आपल्याकडं भैरवनाथाची मंदिरं, भवानी मातेची मंदिरं गावोगावी आढळतात. अशा
प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या मंदिराच्या शेजारी देखील समाधीस्थळं बांधली जातात. त्याचबरोबर काही घराण्यांची खाजगी स्मशानभूमी असते, त्या घराण्यातील फक्त व्यक्तींसाठी, अशी पण उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्या ठिकाणी त्यांची समाधीस्थळं बांधली जातात. आणि प्राचीन जे मंदिर असतात त्या परिसरातली, जी काळाच्या ओघात पण टिकून राहिलेली असतात, पंचकृषीमधली मंदिरं, अशा ठिकाणी देखील आवर्जून समाधीस्थळं बांधली जातात. आता जलस्थानं जी असतात, म्हणजे तलाव, ओढे, नद्या, घाट, अशा ठिकाणी जिथं पाण्याचा संबंध आहे, त्या ठिकाणी देखील समाधीस्थळं बांधली जातात. नद्यांच्या संगमावर पवित्र क्षेत्र असल्यामुळं अर्थातच समाधीस्थळं आढळतात. त्याचबरोबर जर शक्य असेल तर एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष मृत्यूस्थळी किंवा दहनस्थळी सुद्धा समाधीस्थळं बांधली जातात. आणि ही समाधीस्थळं किंवा ही स्मृतीस्थळं मंदिरांच्या किंवा पवित्र ठिकाणांच्या पाशी बांधण्याचं मुख्य कारण असं की त्या मंदिरातील दैवतेच्या पूजेबरोबरच या समाधीस्थानांची पूजा करणं देखील सोपं पडतं आणि एकाच वेळी या दोन्ही पूजा होऊन जातात. त्यामुळं आपल्याला शक्यतो समाधीस्थळं ही एखाद्या पवित्र ठिकाणी बांधलेली आपल्याला आढळून येतात. समाजाचे मुख्य व्यक्तिमत्वाप्रमाणे 2 प्रकार पडतात. ते आपण मगाशी पाहिलेच आहेत. एक म्हणजे संजीवन समाधी किंवा जिवंत समाधी साधू सत्पुरुषांची, आणि त्याचबरोबर इतर समाधीस्थानं जी मर्त्य किंवा सर्वसामान्य लोक ज्यांना म्हणतो, त्यामध्ये सम्राट राजे सर्व आले, हे त्या पुरुषांच्या पेक्षा यांचा दर्जा अर्थातच वेगळा. यांची समाधीस्थानं हे मुख्य 2 प्रकार. आता ह्या समाधीस्थळावरची जी शिल्प असतात किंवा जी प्रतीकं असतात, प्रतीक शिल्प म्हणूया आपण, ती कुठली असतात नेमकी? तर आपल्याला पहिल्यापासून आपल्याला जे आढळलेलं आहे ते असं की एखादा गोल दगड चेहऱ्याचं प्रतीक म्हणून एखादा गोल दगड किंवा जेमतेम त्याला नाक डोळे कोरलेलं फक्त मुंडक्याचा वरचा भाग, शिर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते, आणि त्या अनुषंगानं दगडी तांदळा, अर्थात हा तांदळा ओबडधोबडी असू शकतो किंवा उभट त्रिकोणी असू शकतो, त्याचबरोबर दंड गोलाकृती आडवा लांबट असू शकतो आणि चौकोनी देखील असू शकतो. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे तो वीर शिल्पाचा. ह्याच्यामध्ये थेट वीरच दगडी पाट्यावरती किंवा शिळेवरती कोरलेला असतो. तो अर्थात हातामध्ये हत्यारं, कुठलं ना कुठलं शस्त्र त्यानं धारण केलेलं असतं आणि हा पायी असू शकतो किंवा अश्वरूढी असतो. हे विरगळावरच्याच वीर शिल्पाचं पुढं आपल्या समाधीस्थळामध्ये आलेलं एक तेच प्रतीक कशा पद्धतीनं आपण पुढं वापरलं ते आपल्या आता पुढच्या छायाचित्रामध्ये आपल्याला ते दिसेलच. त्याचबरोबर सती शिल्प, ते तर आपण पाहिलंच. सती शिळांची ही परंपरा फार पुढच्या काळापर्यंत, म्हणजे अगदी मराठेशाहीच्या अस्तापर्यंत सती शिळा त्याच पद्धतीनं कोरल्याची आपल्याकडे उदाहरणं आहेत. सर्रास आपण याला सतीचा हात म्हणून ओळखतो. त्याचबरोबर शिवपिंड, विरगळामध्ये जी शिवपिंड आपल्याला दिसते, व्यक्ती कैलासवासी झाली किंवा कैलासलोकी गेली, शिवलोकी गेली, अशा अर्थानं पण शिवपिंड असते किंवा भगवान शंकराला आपण स्मशानाचा देव देखील म्हणतो, या अर्थानं देखील या शिवपिंडीला महत्त्व असतं. त्यानंतर संजीवन समाधीवरच्या पादुका, ह्या केवळ संजीवन समाध्यांना नव्हे तर इतर ठिकाणी देखील या पादुका वापरल्या गेल्याची उदाहरणं आहेत. ती छायाचित्रातून आपण पुढे पाहणार आहे. पुढचा प्रकार म्हणजे वृंदावन, तुळशी वृंदावन. वृंदावन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तुळशी वृंदावन येतं, पण आपल्यामध्ये ऐतिहासिक कागदपत्रामध्ये समाधीस्थळांना, ते भले वृंदावनासारखं दिसत नसेल तरी पण त्याला वृंदावन म्हणल्याचे कागदोपत्री उल्लेख आहेत. म्हणजे समाध्यांना हे जे बांधलं जायचं ते वृंदावन तुळशी वृंदावनाप्रमाणेही असायचं आणि वेगळ्या आकाराचंही असायचं. तर ही वृंदावन पद्धतीची समाधी. आणि त्यानंतर अर्थातच समाधी शिळा, चौकोनी विरगळ जे आपण पाहिले मगाच्या छायाचित्रामध्ये चारी बाजूनी कोरलेले, याची आठवण करून देणाऱ्या ह्या समाधी शिळा ह्या मात्र इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आढळतात आणि त्यामध्ये इतकं मोठं वैविध्य आहे की ह्या समाधी शिळा, स्मारक शिळा किंवा स्मृतिशिळा ह्या आपल्या या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. म्हणजे एकंदर सांगायला गेलं तर विरगळावरील आणि सतीशिल्पावरील वीरशिल्प, त्याचबरोबर चेहऱ्याची शिल्प जी मगाशी आपण पाहिली केवळ चेहरा शिल्प, ते तांदळा रूपानं, त्यानंतर सतीशिल्प, शिवपिंड, पादुका, वृंदावन आणि हे स्मारक शिळा किंवा समाधीशिळा चौकोनी उभट आकाराच्या, ही सर्व आपल्या ह्या मराठ्यांच्या समाधीस्थळांच्या बांधकामामध्ये दिसतात आणि हे विविध प्रकार आपण अनेक ठिकाणी पाहू शकतो. आता विरगळावरचा जो वरचा कलश असतो त्याला तो वीर मोक्षाला गेला अशा अर्थानं मोक्षाचं प्रतीक म्हणून कलश मानलं जातं. त्याचबरोबर हा कळस त्या शिल्पकृतीचा मंदिराप्रमाणे अगदी वरचा भाग अशा अर्थानंही तो आपण कळस मंदिराच्या कळसाप्रमाणे मानू शकतो. पण याच्यामध्ये जे काही विरगळावरती वर कोरलेले कळस आहेत ते मंदिराचे कळस असण्यापेक्षा पूर्ण कलश, म्हणजे एखादा तांब्या, आपण नेहमी आपल्या धार्मिक कार्यक्रमाला वापरतो तांब्या,
आणि वरती पानं ठेवून त्यावरती आपण श्रीफल म्हणजे नारळ ठेवतो, तो जो आकार आहे तो ह्याला असतो. आणि हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूर्ण कलश म्हणून याला ओळखलं जातं. म्हणजे आयुष्याचं साफल्य किंवा संपूर्णत्व, पूर्ण आयुष्याचं जे काही कार्य आहे ते पूर्ण झाल्याच्या अर्थानं हा पूर्ण कलश अनेक मंदिरावरती पण कोरलेला आपल्याला दिसतो. तशा अर्थानं पण तो वापरला जात असावा. मात्र ह्याचा संबंध अस्थि कलशाशी लावता येत नाही. आता ही जी वेगवेगळी शिल्प सांगितली समाधीस्थळामध्ये आढळणारी, ही एकटी पण समाधीस्थळामध्ये दिसतात, त्याचबरोबर गटागटानं 1, 2 किंवा 3 एकत्रित एकाच समाधीमध्ये अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. आणि आता ही प्रतीक शिल्प झाली, म्हणजे समाधीवरची मुख्य शिल्प झाली. आता समाधी बांधायच्या पद्धती, अगदी साधी समाधी म्हणजे जमिनीमध्ये अस्थि कलश पुरून वरती एखादा तांदळा ठेवायचा किंवा शिवपिंड ठेवायची, हा अगदी साधा प्रकार झाला. आता हा अस्थि कलश जमिनीत ठेवून त्यावरती चौकोनी कट्टा बांधणे, हा एक प्रकार. आणि ह्याच्यामध्ये कित्येकदा ह्या कट्ट्यामध्ये देखील अस्थि कलश ठेवलेला असतो. आता ह्या मागचा उद्देश पूजनासाठी अस्थींचं ते महत्त्व आपल्याला माहितीच आहे. त्याचबरोबर स्थान निश्चितीसाठी देखील हे सर्व उपयोगी पडतं. अशा प्रकारचं केलेलं बांधकाम म्हणजे कायमस्वरूपीची स्थान निश्चिती होऊन जाते त्या व्यक्तीच्या समाधीस्थळाची. त्याच्यानंतर या चौथऱ्यावरती लहान घुमटी बांधणे, अगदी जेमतेम 2-3 दगड रचलेली पण घुमटी असते किंवा छोटीशी बांधली व्यवस्थित घुमटी असते. ही छोटी घुमटी, ह्याच घुमटीचा थोडा मोठा आकार वाढला की जेमतेम एक व्यक्ती आत बसून पूजा करू शकेल, की ती एक प्रकारची व्यवस्थित बांधलेली घुमटी. त्याच्यानंतर वृंदावन, अर्थात हे वृंदावन थेट जमिनीवरती पण असतं किंवा चौथऱ्यावरती वृंदावन बांधलेलं देखील आढळतं. आणि ह्याच वृंदावनामध्ये दिवा लावण्यासाठी कोनाडा पण केलेला असतो. मुख्यत्वे करून घुमटी, छोटा का होईना कोनाडा किंवा घुमटी जे मगाशी आपण म्हणलो, त्याच्यामध्ये दिवा विझू नये यासाठी केलेली ती सोय. आणि त्याचबरोबर आतलं शिल्प ऊन वारा पावसापासून सुरक्षित राहावं अशा अर्थानं त्याला ते एक प्रकारचं आवरण केलेलं असतं. त्याच्यावरती एक छोटंसं घर बांधलेलं असतं, कोनाडा बांधलेला असतो. आणि ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे छोटंसं मंदिर, अगदी छोटं समाधी मंदिर, ते परिपूर्ण एखाद्या परिपूर्ण मंदिराप्रमाणे भव्य समाधी मंदिर. अशा प्रकारे वेगवेगळ्या बांधकामाच्या वेगवेगळे नमुने आपल्याला या समाधीस्थळामध्ये दिसतात. अगदी साधा तांदळा जमिनीवर ठेवलेला चेहऱ्यासारखा दिसणारा गोल दगड ते परिपूर्ण मंदिर, इथंपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची समाधीस्थळं आपल्या मराठी साहित्यातील वीरांची आपल्याला आढळतात. छायाचित्रात आपल्याला ते समोर येणारच आहे. ही मी अगदी मूलभूत माहिती आपल्याला इथं देतोय. मुळात अस्थी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अस्थींच्या पूजनासाठी निर्माण झालेल्या ह्या वास्तू पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर वीरशिल्प जी आहेत, वीरशिल्प देखील पुढच्या काळामध्ये खूप चांगल्या चांगल्या पद्धतीची घडत गेलेली किंवा त्या पद्धतीने घडवलेली आपल्याला ह्या समाधीस्थानांच्या मधून दिसतात. आणि काही समाधीस्थळांच्या मध्ये आपल्याला वीरशिल्प आणि शिवपिंड किंवा पादुका आणि शिवपिंड किंवा सतीहात आणि शिवपिंड आणि पादुका असे वेगवेगळ्या प्रकारनं ह्या जोड्या आपल्याला किंवा गट आपल्याला समाधीस्थानांच्या मध्ये आढळतात. त्याचबरोबर वास्तूंच्या मध्ये सुद्धा वृंदावन आणि घुमटी एकत्र दिसते, कित्येकदा चौथरा आणि वृंदावन एकत्र दिसतं. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं कित्येकदा ही समाधीस्थळं बांधलेली आपल्याला दिसतात. आता आपण मराठी शाहीतील ह्या वीरांच्या किंवा मराठी शाहीतील एकंदर त्या काळातल्या मराठा कालखंडातल्या समाधीस्थळांची छायाचित्र पाहणार आहे. त्यापूर्वी एक गोष्ट तर नमूद करतो की ह्यापैकी अनेक समाधीस्थळं पुराव्यानिशी सिद्ध झालेली आहेत. काही संशोधकांनी त्यांच्या अभ्यासानुसार निश्चित केलेली आहेत. काही वंशजांच्या पूजेमुळं नाव घेऊन त्या समाधींची पूजा प्रत्येक श्रद्धाला करत असल्यामुळं त्या परंपरेमधून आपल्याला माहीत झालेले आहेत. काही स्थानिक लोकांच्या माहितीतून समोर आलेली आहेत, तर काहींना फक्त लोककथा हाच आधार आहे. मात्र ही समाधीस्थळं आज त्या स्थळी त्या वीरांची म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी कुठेही वीरांची समाधीस्थळं नसल्यामुळं आपल्याला कित्येकदा लोककथामधून समोर येणारं समाधीस्थळ सुद्धा त्याच वीराचं मांडलेलं आपल्याला त्या गावोगावच्या लोकांनी मांडलेलं किंवा इतिहासातील अभ्यासक संशोधकांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. तर आता आपण ह्या समाधीस्थळांची छायाचित्र पाहून घेऊ. आता आपण मराठी शाहीतील वीरांच्या समाधीस्थळांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यात आढळणारं वैविध्य पाहून घेऊ. सर्वात पहिल्यांदा आपण अनगड शिळा किंवा ज्याला आपण तांदळा म्हणतो त्या प्रकारची समाधीस्थळं पाहू. इथं आपण पाहतोय हे बाजी पासलकरांचं सासवडमधलं समाधीस्थळ. इथं आपल्याला समाधीवरचं बांधलेली वास्तू दिसते, समाधी मंदिर म्हणू शकतो आपण याला. आणि इथं आतमध्ये हे आपल्याला दिसतात, हे त्यांच्या स्मृतीनिमित्त स्थापलेले तांदळा आणि ह्या तांदळाचीच पूजा केली जाते. आणि इथं पुढं आपल्याला तांदळाचं आणखीन एक उदाहरण, ही संभाजी आंग्रेंची समाधी आहे. आपल्या विजयदुर्ग जवळच्या रामेश्वर मंदिराच्या परिसरात ही समाधी आहे, मागच्या बाजूला आहे.
आणि ह्याचा अंतर्भाग आपण पाहाल तर एक उभट गोल दगड आणि एक चौकोनी दगड अशा प्रकारचा हे आतलं त्यांचं शिल्प. इथं आपण पाहतोय हे मांगोबा जैतापूर नावाचं गाव आहे आपल्या साताऱ्याजवळ. इथं चिटणीस घराण्यातील व्यक्ती स्त्रियांच्या रक्षणासाठी मांग समाजातील जे वीर धारातीर्थी पडले छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात त्यातील त्या मांगवीराची ही समाधी आहे. इथं आपण तांदळा पाहू शकतो. जेमतेम त्याच्यावरती चेहऱ्याचा आकार कोरलेला आपल्याला दिसतो. आणि इथं ही जी शिवपिंड आणि पादुका ही जी आपल्याला दिसते शिवपिंड पादुका आणि मागं परत हे तांदळे ते पालखीतून त्या स्त्रियांना नेत असताना ज्यावेळी मोगलांचा हल्ला आला त्यावेळी ह्या मांगवीरांचं तिथं प्राणार्पण त्यांनी केलं त्या स्त्रियांच्या रक्षणासाठी. आणि त्यामुळं आजही चिटणीस घराण्यातील व्यक्ती या मांगोबाच्या पूजेसाठी जैतापूरला जातात. इथं आपण पाहतोय इंग्रजांच्या विरुद्धचं जे शेवटचं युद्ध आहे मराठ्यांचं पुण्यामधल्या खडकीचं युद्ध, त्या युद्धामध्ये जे धारातीर्थी पडले राघोजी साळवे हे वस्ताद लहुजी साळवेंचे वडील, त्यांचं समाधीस्थळ हे पुण्यामध्येच आहे. आणि त्या समाधीस्थळाच्या अंतर्भागात आपण पाहाल तर अनेक हे दगडी तांदळे आपल्याला दिसतात. त्यांच्याबरोबरच्या पलटणीतील वीरांच्या स्मरणार्थ सुद्धा हे अनेक प्रकारचे तांदळे तिथं असू शकतात. तर ही तांदळा प्रकारची समाधीस्थळांची उदाहरणं आपण इथं पाहिली. इथं आपण लहान घुमट्या पाहून घेऊ. आपण इकडं पाहतोय ही चिमणाजी बापूजींची समाधी. शाहिस्तेखानावरील हल्ल्याच्या वेळी ज्यांनी पराक्रम गाजवला आणि त्यामुळे ज्यांना शिवरायांनी पालखीचा मान दिला त्या चिमणाजी बापूजींची ही समाधी ही नांदोशी गावामध्ये आहे. आणि इथं आपण पाहतोय ही जिंती गावातली मकुबाई भोसले यांची समाधी. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजांचे जे पुत्र होते उमाजीराजे त्यांच्या पत्नी मकुबाई यांची ही समाधी ही जिंती गावात आहे. हे भिगवणजवळ आहे. आणि वरती आपण पाहू शकतो छोटीशी घुमटी आहे वरती. पुढं अगदी जमिनीवरतीच घुमटी किंवा अगदी जेमतेम दगड ठेवून केलेलं समाधीस्थळ आपण पाहतोय. हे समाधीस्थळ आहे नागोजीराव जेधे जे महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी येलबुर्ग्याच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले त्यांच्या पत्नींचं हे समाधीस्थळ आहे. आणि त्याच्या शेजारीच त्यांचं नागोजीरावांचंही समाधीस्थळ आहे. हे जमिनीवर असलेलं समाधीस्थळ याच्या जीर्णोद्धाराचा आराखडा सध्या तयार झालेला आहे आणि ते अशा पद्धतीने समाधीस्थळ होणार आहे. आणि पण आत्ता आपण जमिनीवरतीच थेट रचलेलं घुमटी असलेलं समाधीस्थळ म्हणून एक उदाहरण आपण इथं पाहतोय. इथं आपल्याला इकडं दिसतीये ही रघुनाथराव पेशवेंची समाधी. ही कोपरगावला आहे. एक छोटंसं मंदिरासारखी अगदी छोटी घुमटी आहे. आणि इथं आपण पाहतोय ही मायनाक भंडारींची भाटेगावातली समाधी रत्नागिरी जवळच्या भाटेगावातली. इथं आपल्याला घुमटी पण दिसते आणि वृंदावन पण दिसतंय. म्हणजे एका प्रकारे दोन समाध्यांचे प्रकार यामध्ये एकत्रित आलेले आपल्याला दिसतात. इथं आपण वीरशिल्प पाहणार आहोत समाधीस्थळामधली. ही काही प्राचीन म्हणजे 12व्या 13व्या 14व्या शतकातील वीरांची जी शिल्प असायची ती आपण इथं पाहतोय. इथं ढाल आणि गुर्ज किंवा गदा घेतलेला वीर आपल्याला दिसतोय. इथं मध्यभागी घोड्यावरती तलवार घेऊन लढणारा वीर दिसतोय. तर इथं आपल्या पत्नीबरोबर असलेला वीर आपल्याला दिसतोय. त्याच्या कमरेला तलवार आहे आणि इथं मागच्या बाजूला धनुष्य आहे. आणि ही स्त्री सती गेल्यामुळं ह्या दोन्ही दाम्पत्याचं एकत्रित शिल्प आपल्याला दिसतं. इथं आपण पाहतोय अगदी उजव्या बाजूला ते मुरारबाजींचं पुरंदरगडावरतील वीरशिल्प. मुरारबाजींच्या मृत्यूस्थळावरती असलेल्या छोट्या मंदिरामध्ये ही हातामध्ये ढाल तलवार घेतलेली दोन वीरशिल्प आतमध्ये आहेत. त्याचबरोबर इथं आपण पाहतोय हे वडगाव गावामधील एका लमान वीराचं मराठाकालीन शिल्प. खाली शिवपिंड आहे मात्र इथं वरती आपल्याला तलवार घेऊन घोड्यावरती बसलेला वीर आपण यामध्ये स्पष्ट पाहू शकतो. त्याचबरोबर इथं अगळांबे गावामध्ये पायगुडींचं हे गाव अगळांबे मावळातलं. आणि इथं आपल्याला आतमध्ये जे शिल्प दिसतंय ते वीराचं शिल्प आहे. एका हातामध्ये ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार. त्याचबरोबर इथं पादुकाही आहेत. आणखीन एक पादुका चौथरा आपल्याला इथं दिसतोय. इथं आपण सेनापती धनाजी जाधवरावांची समाधी पाहतोय वडगावची. ह्याच्यामध्ये धनाजीरावांचं तर वीरशिल्प तर आहेच ह्यामध्ये घोड्यावर बसलेले. आणि हे युद्धामध्ये धारातीर्थी पडलेले नाहीत. धनाजीराव हे पायाला झालेल्या जखमीमुळं आजारी पडून निधन पावले. पण मोठे पराक्रमी वीर असल्यामुळं त्यांचं समाधीस्थळ अशा प्रकारचं घोड्यावरती बसलेला वीर अशा प्रकारचं शिल्प आपल्याला आतमध्ये दिसतंय. त्यांच्या पत्नी सती गेल्यामुळं शेजारीच त्यांच्या पत्नीच्या सती समाधीचा
त्यांच्या सती जाण्याचा प्रसंग म्हणून इथं आपल्याला सतीचा हात दिसतोय. हा इकडे दिसतोय हा सतीचा हात. आणि इथं घोड्यावरती आपल्या पतीच्या मागं बसलेल्या गोपिकाबाई या धनाजीरावांच्या पत्नी हे आपण ते शिल्प पाहू शकतो. इथं आपल्याला दिसतीये ही होनाजी बलकवडेंची अवचित गडावरची समाधी. होनाजीरावांनी त्या काळामध्ये सिद्धीकडून त्याच्या परिसरातले जे मुख्य 6 किल्ले होते, तळा, घोसाळा, अवचितगड वगैरे, हे काबीज केल्यामुळं त्यांना ह्या किल्ल्याची किल्लेदारी आणि ह्या प्रांताची सुभेदारी देण्यात आली होती. तर हे होनाजींचं अवचितगडावरचं समाधीस्थळ. आणि इथं होनाजींचं दारोली गावामधलं त्यांच्या वंशजांनीच केलेली पूजेसाठी बनवलेली मूर्ती. आणि आज ज्यांच्या षष्टब्दी पूर्तीचा निमित्तानं हे व्याख्यान मला आहे ते श्री पांडुरंग बलकवडे हे ह्याच घराण्यातील आहेत. आणि इथं आपल्याला दिसते ही येसाजी बलकवडेंचं समाधीस्थळ. येसाजी बलकवडे हे देखील पहिल्या बाजीरावांच्या बरोबरचे अत्यंत पराक्रमी असे वीर, नाशिक प्रांताचे सुभेदार. आणि नाशिक हे त्यावेळी मोगलांच्या ताब्यात होतं. आणि ह्या नाशिकच्या मुक्तीसाठी जी लढाई येसाजींनी केली त्यात नाशिकमध्ये ते वीरगती पावले. आणि नाशिकच्या गोदावरी नदीकाठी त्यांचं हे समाधीस्थळ आपण पाहू शकतो. इथं आपण पाहतोय ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे वीर भागोजी नाईक यांचं समाधीस्थळ. इकडं समाधीस्थळाचं छोटं मंदिर दिसतंय आणि हे त्याच्या आतलं भागोजी नाईकांचं वीरशिल्प. घोड्यावरती धनुष्यबाण घेऊन बसलेले भागोजी नाईक आणि मागं भाता अडकवलेला. आणि इकडं आपण पाहतोय हे उमाजी नाईकांचं भिवडी गावातलं जे समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळामधली शिल्प. ह्याच्यामध्ये घोड्यावर बसलेले वीर आहेत, त्याचबरोबर पायी असलेले वीर पण आपल्याला दिसतात. ढाल तलवार ही प्रत्येक वीराच्या हातामध्ये आहेच. इथं आपण पुढच्या काळामध्ये ह्या वीरशिल्पामध्ये जी प्रगती झाली ती पाहतोय. मध्यभागी आपल्याला दिसतंय हे निंबोडी आणि लोणंद ह्या गावामधले जे शेळके सरदार आहेत त्यातनं हे लोणंदमधलं शेळके सरदारांचं समाधीस्थळामधलं एक शिल्प आहे. घोड्यावरती पती पत्नी बसलेले आपल्याला इथं दिसतात. हे शेळके शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या यादीमध्ये शेळकेंचं नाव आहे. आणि इकडं आपल्याला दिसतं हे पांढरे सरदारांची समाधीस्थळामधलं एक शिल्प आहे. हे शिल्प जे आहे अगदी घोड्यावरती बसलेले इकडे जे शिल्प आहे दिसतंय हे आहे शमशल्लापूर, बिदरजवळच्या शमशल्लापूर गावातील लुयाजी पांढरे यांना शमशेर बहादर हा किताब होता. ह्या लुयाजी पांढरेंच्या समाधीस्थळामधलं शिल्प हे आणखीन एक चांगल्या प्रकारचं वीरशिल्प आपण पाहू शकतो. छत्रपती शाहू महाराजांचे सरदार संताजीराव पांढरे जे शाहू महाराजांना विरोध करणारे जे निजामाची फौज होती त्यांच्या विरुद्ध लढताना धारातीर्थी पडले त्यांचे हे पुत्र लुयाजीराव पांढरे. इथं आपण पाहतोय शिरसुफळ, बारामती जवळच्या शिरसुफळ गावातील आटोळे सरदारांच्या घराण्यातील एका प्रसिद्ध व्यक्तीचं शिल्प. अर्थात हे वीर शिल्प नाहीये, ह्याच्यामध्ये घोड्यावरती बसलेले वीर आहेत पण हे गुडगुडी ओढतायत. इथं मागं खाली गुडगुडी हातामध्ये धरलेला हुक्का किंवा गुडगुडी आणि हे इथं वरती त्यांच्या हातामध्ये पण ही गुडगुडी दिसते. आणि इकडं पाहतोय हे अंकलखोप, सांगली जिल्ह्यातील अंकलखोप गावातील एक वीरशिल्प आहे. सूर्यवंशी पाटील समाजातील एक वीर पानिपतावरती धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ हे शिल्प आणि त्यांचं समाधी मंदिर अंकलखोपमध्ये आहे. ह्यामध्ये आपण पाहतो एक भाल्यासारखं एक वेगळं शस्त्र ज्याला आपण बर्ची वगैरे म्हणतो तसं शस्त्र आहे. त्याचबरोबर इकडं चंद्र कोरलेला आहे, इकडं सूर्य कोरलेला आहे. एक अब्दागिरी घेऊन एक व्यक्ती तो उभा असलेला आपल्याला दिसते. आणि अशा पद्धतीनं हे वीरशिल्पांची पुढच्या काळामध्ये कशी कशी प्रगती झाली हे देखील आपल्याला यातून दिसतं. इथं आपण पाहणार आहोत जमिरीवरील शिवपिंडी. संगम माहुली आपल्या सर्वांना माहिती आहे. संगम माहुलीमध्ये राजघाटावरती अनेक शिवपिंडी वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तिथं फक्त शिवपिंडी घडवलेल्या आहेत. आणि शिवपिंडी फक्त पाट्यासारख्या घडवून तिथं ठेवलेल्या आढळतात. हे पूजेसाठी केलेले आहेत. राजघराण्यातील किंवा संबंधित इतर मोठ्या घराण्यातील व्यक्तींच्या श्राद्ध दिनी त्यांच्या पूजेसाठी ही पिंडी किंवा हे पाटे घडवले आहेत. यावरती फक्त पादुका दिसत आहेत. आणि इथं मिळालेल्या वेगवेगळ्या ज्या काही पिंडी आहेत त्या सध्या तिथं एकत्र ठेवलेल्या आहेत. आणि ह्या सर्व शिवपिंडी त्या व्यक्तींच्या स्मरणार्थ बनवलेल्या असल्यामुळं सध्या महाराणी ताराबाई साहेब आणि महाराणी येसुबाई साहेब यांचं जे समाधीस्थानांचं जीर्णोद्धार कार्य चालू आहे त्यामध्ये ही सर्व समाधी शिळा व्यवस्थित पद्धतीनं ठेवल्या जाणार आहेत. इथं आपण ओझरडे गावातील पेशवा घराण्यातील काही समाधीस्थळं आहेत त्यातलं शिवपिंड कोरलेलं एक समाधीस्थळ आपण इथं पाहतोय. इथं आपल्याला आगळांबे गावामधील मंदिराच्या बाहेर काही शिवपिंडी आपल्याला अशाच मंदिराच्या बाहेर ठेवलेल्या दिसतात. ह्या अर्थात व्यक्तीच्या स्मरणार्थ कोरलेल्या शिवपिंडी आहेत. आणि इथं आपण कोरीगडावरची जमिनीवरच ठेवलेली एक शिवपिंड पाहतोय. कोरीगडावरील महादेव मंदिराच्या समोरच एक शिवपिंड आहे. ही कुठल्याही वीराच्याही स्मरणार्थच असणार आहे. इथं आपण पादुका प्रकारच्या काही
समाधीस्थळ पाहून घेऊ. इथं आपल्याला इंदापूरमधली मालोजीराजेंची समाधी आपल्याला माहिती आहे. तर इथं मालोजीराजांचा हा पुतळा आधुनिक काळामधला आहे. मात्र समाधीवरचं शिवपिंडीच्या आकारावरती पादुका कोरलेलं हे जे शिल्प आहे हे मालोजीराजांच्या मूळ समाधीवरती होतं. इथं आपल्याला सुप्यामधली साबुसिंग पवार यांचं समाधीस्थळ आपण पाहतोय. हे सरदार होते आणि यांच्या समाधीवरती देखील पादुकाच कोरलेल्या आहेत. पुढं आपल्याला ही शंकराजी नारायण सचिव म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला अशा शंकराजी नारायणांची ही समाधी. इथं आपल्याला त्यांच्या समाधीवरती देखील पादुका दिसत आहेत. अर्थात ही समाधी संजीवन समाधीसारखी दिसते. यामागं पण एक कारण आहे. शंकराजी नारायणांनी त्यांचा काही नैसर्गिक मृत्यू झालेला नव्हता. त्यांनी जाणून बुजून देहार्पण केलं होतं. जलसमाधी घेतल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये मिळतो. तर अशा प्रकारे एक प्रकारे वेगळ्याच पद्धतीचं त्यांचं देहार्पण असल्यामुळं जाणून बुजून केलेलं देहार्पण हे एक वेगळंच मृत्यू आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळं त्यांची समाधी ही आंबोडे गावामध्ये आहे. ही अशा संजीवन समाधीसारखी बांधलेली आपल्याला दिसते. इथं आपल्याला पुण्यामध्ये हरभट पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष त्यांची समाधी पुण्यामध्ये आहे. ही हरभट पटवर्धनांच्या समाधीवरची छोटी घुमटी ही आधुनिक काळात बांधली आहे. मात्र आतमध्ये आपल्याला पादुका पाहायला मिळतात. हे सत्पुरुष होते, मोठे गणेश भक्त होते. आता इथं आपल्याला इकडे दिसतीये ही विठ्ठल शिवदेव विंचूरकरांची विंचूर गावातली समाधी. आता हे तर फार मोठे पराक्रमी सरदार होते. मात्र यांच्या समाधीस्थळाच्या आत देखील आपल्याला पादुका कोरलेल्या दिसतात. मराठी सतीशिलांचं उदाहरण आपण इथं पाहू. इथं आपल्याला अणदूर गावातील चव्हाण घराण्यातील समाधीस्थळ सती समाधी आपल्याला दिसते. शिवपिंड कोरलेली आहे. त्याचबरोबर वर सूर्यचंद्र आहेत आणि सतीचा हात देखील दिसतोय. इथं मध्यभागी आहे ही भाळवणीच्या निंबाळकर घराण्यातील छत्रपती शाहू महाराजांच्या किंवा त्यानंतरच्या काळातील हे समाधीस्थळ आहे. यावर सतीचा हात देखील आहे आणि वीर देखील आहे. इथं आपल्याला डोंगरगावच्या बाबर घराण्यातील एक समाधीस्थळ आपण इथं पाहतोय. हे देखील सती समाधीचं आहे. इथं आपल्याला सतीचा हात दिसतोय. त्याचबरोबर इथं आपल्याला खाली काही दगडावरचं कोरीव काम आणि शिवपिंड हे देखील आपल्याला दिसतंय. इथं आपल्याला विनाहात सती समाधींची काही उदाहरणं पाहून घेऊ. ही आहे सेनापती संताजीराव घोरपडेंच्या अत्यंत कर्तबगार पत्नी द्वारकाबाई साहेब यांची सेनापती कापशीमधील समाधी. ही समाधी वृंदावनासारखी आहे. मात्र इथं सतीचा हात किंवा असं काही नाही आहे. आतमध्ये शिवपिंड आणि पादुका आहेत. इथं आपल्याला थोरले माधवराव पेशवे यांचं समाधीस्थळ आपण इथं पाहतोय थेऊरमधलं. त्यांच्या पत्नी रमाबाई साहेब ह्या तिथं सती गेल्या. त्यामुळं हे आपल्याला वृंदावनाच्या आकारामध्ये हे समाधीस्थळ दिसतंय. इथंही सतीचा हात आपल्याला दिसत नाही. मध्यभागी आपण पाहतोय हे केरबा काळे इचलकरंजीच्या घोरपड्यांच्या पथकातील हे मोठे सरदार होते. हे पानिपतावरती धारातीर्थी पडले आणि त्यांच्या पत्नी मीराबाई या सती गेल्या इचलकरंजीमध्ये. तर तिथलं हे समाधीस्थळ आहे. इथं देखील फक्त पादुका आहेत. सतीचा हात वगैरे काही दिसत नाही. इकडं आपण पाहतोय ही नगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा ह्या गावातील बापू गोखले आपल्याला माहिती आहेत. सेनापती बापू गोखले त्यांचे पुत्र इथं निधन पावले होते आणि त्यांच्या सूनबाई इथं सती गेल्या होत्या. तर ह्या सतीची समाधी आपण इथं पाहतोय. बापू गोखलेंच्या सून ज्या सती गेल्या. इथं देखील आपल्याला सतीचा हात वगैरे काही आढळत नाही. पादुका मात्र समाधीवरती आहेत. आता आपण वृंदावन प्रकारच्या समाधीस्थळ पाहून घेऊ. वेगवेगळ्या प्रकारची वृंदावन आपल्याला दिसतात. चिखलवाडे गावामध्ये एक वृंदावन आहे. त्याच्यामध्ये खालीच त्या वृंदावनामध्येच कोनाडा करून दिवा लावण्याची सोय आणि आतमध्ये शिवपिंड ठेवलेलं आपल्याला दिसते. इथं आपण पाहतोय हे सेनापती खंडेराव दाभाडेंचं समाधीस्थळ. ह्या समाधीस्थळावरती वृंदावनासारखी घुमटी आहे. खाली चौतारा आहे. अनेक प्रकारची शिल्प ह्यावरती कोरलेली आहेत आणि त्याचबरोबर आतमध्ये शिवपिंडी आहे. वृंदावन प्रकारचं एक समाधीस्थळ चौतऱ्यासह असलेलं. इकडं आपण पाहतोय हे शिवकन्या सखुबाई यांचं फलटणमधलं समाधीस्थळ. हे पण वृंदावनासारखंच आहे. आणि खाली तळेगाव ढमढेरे मधील हे ढमढेरेंच्या एका घराण्यातील एका सतीचं वृंदावन आपण पाहतोय. इथं आपण स्मारकशिळा आणि समाधीशिळा पाहून घेऊया. हे इकडं आपल्याला दिसतंय हे राजघर या कंकांच्या गावातील एक शिवकालीन समाधीस्थळ. मध्यभागी आपण पाहतोय बाळाजी चिटणीस यांचं समाधीस्थळ. इथं आपल्याला दिसतंय अगदी उजवीकडे ते सूर्याजी पिसाळांचं घोडेगाव येथील समाधीशिळा. एक वेगळ्या प्रकारनंच हे समाधीशिळा कोरलेली आहे. इथं आपण पाहतोय इकडं उजवीकडं ही शिवा काशीदांचं समाधीशिळा. ही नेबापूर गाव म्हणजे पन्हाळ्याच्या शेजारचं तिथली समाधीशिळा. इथं मध्यभागी आपण पाहतोय ही रांझे गावातील
बाबाजी गुजर रांजेकर ज्यांना शिवरायांनी शिक्षा दिल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे, त्यांची समाधी शिळा. इथं आपण पाहतोय नागोजी जेधे, मगाशी आपण जो सती गोदावरींचं जे समाधीस्थळ पाहिलं तर त्या ह्या नागोजीरावांच्या पत्नी होत्या, गोदूबाई, सती गोदूबाई. आणि इथं त्यांचं समाधीस्थळ हे 3 टप्प्यामध्ये आहे. समाधीशिळाच आहे पण 3 कप्प्यामध्ये आहे. वरती घोड्यावर बसलेला वीर अगदी वरच्या देवळीत कोरलेला आहे. हे पिरंगुट मधील गोळे घराण्यातील समाधीस्थळ. सरदार पिलाजीराव गोळे हे त्यांच्या पराक्रमामुळे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये नावारूपाला आले. पदाती सेनादर अशी त्यांची पदवीच, त्यांचा किताबच होता. तर गोळे घराण्यांची समाधीशिळा ही पिलाजीराव गोळेंची समाधीशिळा म्हणून ओळखली जाते. आणि त्याच परिसरामध्ये पुढच्या काळात देखील अनेक गोळेवीरांनी प्राणार्पण केलेलं आहे. गोळकोटच्या लढाईमधले आनंदराव गोळे धारातीर्थी पडलेले आपल्याला माहिती आहेत. तर इथं अनेक समाधीशिळा आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम, वेगवेगळे प्रकार आणि आकार आपण इथं पिरंगुटला सहज पाहू शकतो. कुठं वीर आहेत आणि शेजारी पत्नी आहे, तर कुठं वरती एक वेगळ्याच प्रकारचं शिल्प कोरलेलं दिसतं. तर हे समाधीशिळांचे विविध प्रकार. वीरमूर्ती आणि शिवपिंड असलेली समाधीस्थळ आपण पाहून घेऊ. ह्याचं उदाहरण मुद्दाम द्यायचं कारण असं की इथं भुईंजमधली रायाजी जाधवरावांची समाधी, पालखेडच्या लढाईमध्ये निजामाविरुद्ध लढताना धारातीर्थी पडलेले मोठे सरदार, आणि भुईंजमधलं हे त्यांचं समाधीस्थळ, अत्यंत देखणं समाधीस्थळ. आतमध्ये शिवपिंड आहे आणि त्याचबरोबर मागं वीरमूर्ती आहे. या वीरमूर्तीचं छायाचित्र आपण पाहू. वीरमूर्ती हातामध्ये ढाल तलवार दिसते. शेजारी त्यांच्या पत्नी आहेत. ह्याचा अर्थ असा होतो रायाजीरावांच्या बरोबर त्यांच्या पत्नी सती गेलेल्या असाव्यात, कारण दोघांचं शिल्प एकत्र आहे. ह्याचा अर्थ समाधीस्थळ एकत्र आहे. ह्याचाच अर्थ दहन एकाच वेळी झालेलं आहे. आणि ह्यामध्ये होतं असं की कित्येकदा हे मागचं शिल्प कुणी काढून टाकतात, कोणी पळवून नेतं, कोणी चोरून नेतं. कित्येकदा भंगल्यामुळं ते बाहेर कुठंतरी टाकलं जातं आणि आतमध्ये फक्त शिवपिंड राहते. ह्यावेळी काय होतं की आतमध्ये केवळ शिवपिंड दिसल्यामुळं हे कुणाचं तरी समाधीस्थळ आहे हे लक्षात न येता हे शिवमंदिर म्हणूनच पुढं रूढ आणि प्रचलित होतं. आणि एका वीराच्या समाधीस्थळाला आपण म्हणजे आजांदा का होईना अंधारामध्ये ढकलून देतो. आता हे मोठ्या समाधीचे चौथरे आपण पाहूया. इथं आपल्याला दिसते ही नेताजी पालकरांची तामसा गावातील समाधीचा चौथरा. खूप मोठा चौथरा आहे, साधारण एक 25 फूट बाय 18-20 फुटाचा याचा आकार आहे. इथं खाली आपण पाहतोय हे भालकी गावातील चंद्रसेन जाधवराव हे सेनापती होते छत्रपती शाहू महाराजांचे, नंतर ते निजामाला मिळाले. त्यांचा हा समाधीस्थळाचा अत्यंत भव्य असा चौथरा. इथं आपण पाहतोय पतंगराव जाधवराव यांचं समाधीस्थळ. सेनापती संताजी घोरपडेंच्या बरोबर हे धानाजी जाधवरावांचे पुत्र लढत होते आणि चंदनवंदन किल्ल्यापासल्या लढाईमध्ये ते धारातीर्थी पडले. त्यांचा समाधी चौथरा आपण इथं बघतोय. आणि इथं आपण पाहतोय निंबाळकर घराण्यातील शिवाजी महाराजांचे सासरे मुधोजीराव निंबाळकर यांच्या समाधीचा चौथरा. आता हे चौथरे बांधायचं कारण काय, तर पुढच्या काळामध्ये ह्याच्यावरती एखादं चांगलं छोटेखानी किंवा मध्यम आकाराचं मंदिर बांधण्यासाठी ह्या समाधी स्थळांचे चौथरे खूप मोठे बांधलेले आहेत. पण काही कारणामुळं पुढची मंदिरं बांधणं, वरचं समाधी मंदिर बांधणं शक्य झालेलं नाही. त्यामुळं हे खूप मोठ्या आकाराचे चौथरे आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. आता आपण मूळ पुरुष समाधी स्थळाची 2 उदाहरणं पाहू. इथं आपल्याला दिसतंय हे भोसलेंच्या बेर्डी गावातील मूळ पुरुषाची समाधी. बेर्डी गावामध्ये ज्यांनी भोसले घराणा म्हणजे जे पहिल्यांदा आले आणि ज्यांनी भोसले घराण्याची सुरुवातच ज्यांच्यापासून झाली बेर्डी गावातल्या, त्या मूळ पुरुषाची समाधी म्हणूनच ही समाधी पूजली जाते. त्याचबरोबर निंबळक गावामध्ये निंबाळकरांचं मूळ गाव, इथं त्यांचे जे मूळ पुरुष आले त्या मूळ पुरुषाच्या स्मरणार्थ एक शिळा केलेली आहे. आणि ही जी शिळा आहे ही मूळ पुरुषाची समाधी, मूळ पुरुषाची शिळा म्हणूनच पूजली जाते. तर अशी ही भोसले आणि निंबाळकर या घराण्यातील 2 मूळ पुरुषांची शिल्प. इथं आपण विना भिंतीच्या समाध्या पाहून घेऊ, ज्यांना भिंतीमध्ये बंदिस्त नसतात. अशी खूप उदाहरणं आपल्या मराठ्यांच्या समाधीस्थळामध्ये आहेत. राजमाता जिजाऊंचं समाधीस्थळ आपण पाहतो इथं पाचाडगावचं. चारी बाजूंनी मोकळी असलेली कमान आणि वरती छत. ही मूळचं जिजाऊंचं मूळ समाधीस्थान ज्यावेळी पडलं त्यावेळी असं होतं आणि निंबाळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. इथं आपण पाहतोय महाराणी ताराबाई साहेबांचे पुत्र छत्रपती शिवाजी दुसरे कोल्हापूरचे यांचं समाधीस्थळ. हे देखील चारी बाजूनी मोकळंच आहे, 4 कमानी दिसतात त्याला. इथं आपण पाहतोय शाहिस्तेखानावरच्या लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर जो छापा घातला त्या छापामध्ये जखमी झालेल्या कोयाजी बांदलांची समाधी ही संगमनेर आपल्या नेकलेस पॉईंट जवळ भोरजवळ आहे. इथं पण 4 खांबावरती दगड ठेवलेले आपल्याला दिसतात. तर ही अशी ही चारी बाजू उघड्या असलेली समाधीस्थळं. चौकोनी ओट्याच्या रूपातली समाधीस्थळं देखील आपल्याला पुष्कळ आढळतात. त्याच्यामध्ये प्रसिद्ध म्हणजे बाजीप्रभूंची विशाळगडावरची समाधी,
त्याचबरोबर निंबाळकरांची छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीतली एक समाधी इथं आपल्याला पाहतोय आपण ही सिद्धोजीराव निंबाळकर शिवाजी महाराजांचं रक्षण करताना प्रत्यक्ष ज्यांनी प्राणार्पण केलंय ते सिद्धोजीराव निंबाळकर हे भाळवणीच्या निंबाळकर घराण्यातले पट्टा किल्ल्याच्या पायथ्यालाही समाधी आहे. त्याचबरोबर ही राव जगदेवराव जाधव किंवा जगदेवराव जाधव दुसरे यांची ब्रह्मपुरी या गावामधली समाधी अगदी घोटीव दगडांनी बांधलेली समाधी आपण इथे पाहू शकतो. तर अशा पद्धतीचे चौथरा किंवा कट्ट्याच्या रूपातली खूप समाधी स्थळं आपल्याला मराठा कालखंडामध्ये आढळतात. आता आपण 2 मजली समाधी स्थळं पाहून घेऊ. इथं आपल्याला सटवाजी डफळेंची समाधी दिसते, ही डफळापूर गावामध्ये आहे. तर ह्या वरती एक समाधीचा कट्टा आपल्याला दिसतोय, चौथऱ्याचा कट्टा, आणि याच्या खाली एक समाधी स्थळ आहे. आतमधल्या खोलीमध्ये शिवपिंड आहे. इथं आपण पाहतोय हे राव रंबा निंबाळकरांचं माड्या गावातलं समाधी स्थळ. वरती देखील घुमटी आहे आणि खालच्या बाजूला देखील आतमध्ये एक शिवपिंड आहे. म्हणजे मूळ अस्थी नीट जपण्यासाठी, व्यवस्थित ठेवण्यासाठी खालच्या मजल्याच्या त्या घुमटीचा वापर हे दार करून बंदिस्त करत असावेत आणि नित्यपूजेसाठी वरचा मजला अशा प्रकारे हे समाधीस्थळ बांधलेलं आढळतं. इथं आपण पाहतोय हे औंध संस्थानचे मूळ पुरुष परशुराम त्रिंबक प्रतिनिधी, म्हणजे ज्यांच्यापासून औंध घराणं स्थापन झालं, औंधचं प्रतिनिधींचं घराणं, त्या परशुराम त्रिंबकांची समाधी. तर इथं देखील वरच्या बाजूला पूजेसाठी गणेश मूर्ती आहे आतमध्ये आणि ही नित्यपूजा करायची म्हणून. आणि खाली जे आहे ते खाली मी काही जाऊ शकलो नाही, पण मला तिथं माहिती मिळाली की खालच्या बाजूला मूळ समाधी अस्थिकलश ठेवून त्यावरती शिवपिंड ठेवलेली आहे. आणि इथं आपण पाहतोय हे निगडे देशमुखांचं एक अत्यंत देखणं असं शिरोळमधलं 2 मजली समाधी स्थळ. तर अशी ही 2 मजली समाधी स्थळांची काही उदाहरणं. इथं आपण विविध प्रांतातील मराठ्यांची समाधी स्थळं पाहून घेऊ. त्यातली विविधता प्रांताप्रमाणे कशी येते ती आपण इथं पाहूया. ही गजेंद्रगडच्या घोरपडे घराण्यातील समाधी स्थळं, म्हणजे मराठेशाहीच्या दक्षिणेचे राखणदार असं ज्यांना म्हणलं जातं, किंवा एक मुख्य मराठा घराणं जे दक्षिणेमध्ये मराठ्यांचा सत्ता विस्ताराचं एक मोठं केंद्र होतं, ते हे गजेंद्रगडचं घोरपडे घराण्यातली समाधी स्थळं. इथं आपण वर पाहतोय ही धार, माळवा भागातली धार मधलं हे उदाजीराव पवारांचं समाधी स्थळ आहे. समाधी स्थळाच्या बांधकामात कसे वैविध्य आहे ते आपण इथं पाहतोय. इथं मध्यभागी आहे ही पिलाजीराव गायकवाडांची समाधी, म्हणजे बडोद्याच्या गायकवाडशाहीचे संस्थापक. हे सावली नावाचं गाव आहे बडोद्यापासून जवळच, त्या गावातलं त्यांचं हे समाधी स्थळ. इकडं आपण पाहतोय ही तंजावरच्या राजे भोसले घराण्यातली समाधी स्थळं. दक्षिण भारतातील शिल्पशैलीचा समाध्यांच्या बांधकामावर कसा परिणाम झालाय हे यातून आपल्याला स्पष्टच दिसतंय. इथं आपण पाहतोय हे रघुजी भोसलेंचं समाधी स्थळ. नागपूरकर रघुजी भोसले पहिले हे ह्या घराण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात कर्तबगार असं व्यक्तिमत्व. तर हे वेगवेगळ्या प्रकारचं वैविध्य आपण यामध्ये पाहिलं. इथं आपण छत्री प्रकारची समाधी स्थळं पाहून घेऊ. ही शक्यतो उत्तर हिंदुस्थानात, माळव्यापासून वरच्या हिंदुस्थानामध्ये ही दिसतात. इथं आपल्याला जयपूरजवळ आमेर नावाचं गाव आहे, तिथं मिर्झा राजा जयसिंग आपल्याला माहिती आहे, त्याच्याच घराण्यातलं हे समाधी स्थळ इथं आहे. अगदी पूर्वीच्या पासून त्यांचे जे काही पूर्वज होऊन गेले त्या सर्वांच्या छत्र्या इथं बांधलेल्या आहेत. इथं आपण पाहतोय ही दुर्गादास राठोड, जे अकबराला घेऊन शंभूराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला महाराष्ट्रात आलेले दुर्गादास राठोड यांना राजपूत वीरांच्या मध्ये यांना खूप मोठा मान आहे. त्यांची छत्री ही उज्जैनमध्ये आहे. इथं आपण पाहतोय आमेरमधील समाधी स्थळं, ह्यातलं मध्यभागी जे आहे ही रामसिंगाची छत्री. मिर्झा राजा जयसिंगाचा पुत्र रामसिंग, जो महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळी सतत त्यांच्याबरोबर होता, त्या रामसिंगाची ही छत्री इथं आपण आमेरमध्ये पाहू शकतो. आणि इथं शिंदे छत्री, उज्जैनमध्ये शिंदे छत्री हा एक वेगळा भागच आहे. तिथं शिंदे घराण्यातील अनेक वीरपुरुषांची, महत्वाच्या व्यक्तींची समाधी स्थळं आहेत. मध्यभागी दिसतंय हे शिंदेशाहीचे संस्थापक राणोजी शिंदे यांचं समाधी स्थळ. आत्तापर्यंतच्या छायाचित्रांच्या माध्यमातून आपण समाधी स्थळ ही संकल्पना, त्याचबरोबर समाध्यांचे विविध प्रकार हे सर्व पाहिलं. आता या समाध्यांचं नेमकं ऐतिहासिक मोल काय असतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या समाध्यांमध्ये अस्थी असल्यामुळं त्या अस्थी त्या व्यक्तीचे भौतिक अवशेष असतात. प्रत्यक्ष शिवसमाधी जी आता माझ्या मागे फोटोमध्ये दिसतीये, इथं ज्यावेळी तुम्ही दर्शन घेता त्यावेळी त्यामध्ये प्रत्यक्ष शिवरायांच्या अस्थी आहेत ही जाणीव जर तुमच्या मनात असेल तर त्या समाधीचं पावित्र्य आणि मोल तुमच्या दृष्टीनं किती प्रचंड वाढलेलं असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि असंच हेच सर्व आपल्या मराठेशाहीमधील पराक्रमी आणि कर्तबगार वीरांच्या बाबतीमध्ये हेच सगळं संपूर्णपणे सत्य आहे की प्रत्येक समाधीस्थळी त्यांचा अस्थी कलश आतमध्ये असतो. त्यामुळे भौतिक अवशेष त्या व्यक्ती त्यामध्ये आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू म्हणून देखील याला खूप मोठं महत्त्व आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कालखंडातल्या समाधीस्थळांचा बांधकाम शैली आणि वास्तुरचने दृष्टीतून अभ्यास हा पण एक फार मोठा विषय आहे. त्याचबरोबर समाधीस्थळांचं एकंदर त्या घराण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व खूप मोठं असतं, कारण त्यांच्या पूर्वजांचीच ती समाधीस्थळं असल्यामुळं त्यांचे कुलाचार आणि पितृपूजेच्या परंपरेच्या दृष्टिकोनातून ती त्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे असतात धार्मिक दृष्ट्या. त्याचबरोबर आपल्या इतिहासातले हे कर्तबगार वीर हे आपणा सर्वांसाठी प्रेरणा देणारे, अखंड वंदनीय आणि नेहमी त्यांची स्मृती बाळगावी, त्यांना नमन करावं अशा प्रकारचे असल्यामुळं आपल्याला ही समाधीस्थळं म्हणजे त्या वीर पुरुषांच्या स्मृतीला, कर्तृत्वाला वंदन करायची हक्काची ठिकाणं असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील ही समाधीस्थळं सिद्ध काय करतात, कित्येकदा अगदी सर्वसामान्य लोक ज्यांना इतिहासाबद्दल जास्त आवड नसते किंवा माहिती नसते त्यांची समजूत असते की तानाजी मालुसरे ही दंतकथा आहे, बाजी प्रभू देशपांडे ही व्यक्ती म्हणजे दंतकथेतली व्यक्ती आहे, किंवा बहिर्जी नाईक हे खरोखर नव्हतेच. ही समाधीस्थळं ह्या अशा म्हणजे अगदी कमी ज्ञानावरती जे गैरसमज करून घेतात की इतिहास म्हणजे केवळ दंतकथा असेल, त्यांना प्रत्यक्ष वास्तूच्या पुराव्या रूपानं हा इतिहास खरोखर घडून गेलेला आहे आणि जिवंत हाडामासाची माणसं होती तुमच्या आमच्यासारखी हे सिद्ध करून देतात ती समाधीस्थळं. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या प्रचंड पराक्रमी, प्रेरणादायी आणि उज्ज्वल अशा वारशांमधील ही ऐतिहासिक समाधीस्थळं, ही वारसास्थळं म्हणजे सर्वात महत्त्वाची वास्तू आहेत, सर्वात महत्त्वाच्या वास्तू आहेत. सर्वात जास्त जपणूक झाली पाहिजे तर ती ह्याच वास्तूंची झाली पाहिजे. आणि समाधीस्थळांचं संशोधन करताना किंवा त्याबद्दलची माहिती प्रसारित करताना ह्याच्यामागं मुख्य उद्देश हाच असला पाहिजे की ही समाधीस्थळं पूर्णपणे नीट चांगल्या अवस्थेमध्ये येऊन आपल्या पुढच्या पिढीकडं आपण चांगल्या परिस्थितीमध्ये, चांगल्या अवस्थेमध्ये नीट राहतील अशा पद्धतीनं सोपवण्याचं कर्तव्य आपल्या अंगावरती आहे. कारण आपल्यावर आपल्या पूर्वजांनी जे उपकार केलेत त्या उपकारातून जर आपल्याला उतराई व्हायचं असेल तर त्यांच्या समाधीस्थळांच्या माध्यमातून, त्यांच्या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून त्यांचं कार्यकर्तृत्व पुढं चालवणे आणि ह्या ऐतिहासिक वास्तू जपणे हे एवढं जरी केलं तरी त्यांच्या आपल्यावर जे प्रचंड उपकार आहेत, डोंगराळ उपकार आहेत, त्यातून थोड्या अंशानं उतराई झाल्यासारखं होईल असं मला वाटतं. आज या व्याख्यानमालेच्या निमित्तानं श्री शिवाजी रायगड स्मारक समिती संयोजकांनी मला ह्या समाधीस्थळाच्या विषयावरती अगदी मूलभूत माहिती देऊन समाधीस्थळं, त्यांचा परिचय, त्यांचे प्रकार, त्यांची परंपरा याबद्दल एक जागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणा जे काही सांगता येईल ते सांगण्याची संधी त्यांनी मला दिली. त्याबद्दल श्री शिवाजी रायगड स्मारक समितीच्या संयोजकांचे मी मनोमन आभार मानतो. आणि ह्याचबरोबर ह्या भागामध्ये आपण समाधीस्थळांचा पूर्ण काय आढावा घेऊ शकलो नाही. समाधीस्थळांचा विषय हा खूप मोठा आहे, आणखीन खूप विषय याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. पण आजच्या या सेशनमधून समाधीस्थळ म्हणजे काय आणि मराठ्यांच्या समाधीस्थळातले विविध प्रकार इथंपर्यंत जरी आपल्यापर्यंत पोहोचले असतील तरी मी ते ह्या व्याख्यानाचं यशच समजेन. आणि पुन्हा एकदा श्री शिवाजी रायगड स्मारक समितीच्या संयोजकांचे मनपूर्वक आभार. जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.